दिसणार नाही. पण जर का तुम्ही नर्सिंगला नाही बघितलं आणि झापड जर का नाही लावली तर इथून पुढे गेल्यावर एखादा ब्युटी पार्लरचा कोर्स होता तो करू का काय, पुढे गेला का टेलरिंगचा कोर्स होता तो करू का काय, है ना. पुढे अजून थोडंसं गेलं तर मग अजून बरेचसे कोर्सेस आहेत, बरोबर ना. मग ते धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का. लक्षात येत आहे ना. नीट कर रे. ए सचिन, ओके. मग काय होईल की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आपल्या आयुष्याचा फायदा करून घ्या. मी तुम्हाला एका स्टोरीने समजवतो. एक माणूस एका कंपनीत काम करत असतो आणि दुपारची सुट्टी होते आणि सगळे जेवायला बसतात. जेवायला बसल्यावर तो डबा उघडतो. तो नवीनच आलेला असता कंपनीत, त्याचा पहिला दुसरा दिवस असतो. डबा उघडतो, सगळे लोक जेवायला बसतात, डबा उघडतो आणि डब्यात बघतो तर डब्यात होती खिचडी. आणि तो खिचडी कोण होतो, आपल्याला नाही आवडत खिचडी, है ना. जाऊ द्या खाऊन घेतो. फर्स्ट डेला हे झालं, त्याचा एक शेजारी बसलेला माणूस त्याला ऑब्झर्व करत असतो. सेकंड डे परत दुपारची वेळ झाली, परत जेवायला बसले, डबा उघडतो, छे आज पण खिचडी, पण खातो. तो माणूस ऑब्झर्व करत असतो त्याला. तिसरा दिवस येतो, दुपारचा जेवणाचा टाइम झाला, डबा उघडतो, बघतो, छे यार किती वेळा सांगितले मला खिचडी नाही आवडत यार. तो शेजारी बसलेला माणूस त्याला म्हणतो, यार मित्रा तुला खिचडी कसं लावायचं ना, नाही काम कर, माझी एक चपाती तू घे आणि तुझी खिचडी थोडीशी मला दे, है ना. पण मला एक सांग मित्रा, तू काय कर, तुझ्या बायकोला सांग ना की तुला खिचडी आवडत नाही, डब्यात खिचडी द्यायची नाही. तो म्हणतो माझं लग्न नाही झालं. मग मेसचा डबा असेल ना, मेसवालीला सांग. नाही म्हणे मेसवालीचा पण काही विषय नाही. मग माझा स्वयंपाक मीच बनवतो आणि मला काय बनवता येते, फक्त खिचडी. म्हणजे बनवली कुणी, मी, आणि आवडली कुणाला नाही, मला, है ना. सो आपलं लाईफ सुद्धा असंच आहे. आपण आपल्या आयुष्याचा खूप फालुदा करून घेतो, खिचडी करून घेतो, अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये आपला जो फोकस असतो तो आपल्यापासून मिस होतो. आपण जो गोल सेट केलेला असतो तो मिस होतो आणि मग आपण लोकांना दोष द्यायला लागतो की याच्यामुळे नुकसान झालं, त्याच्यामुळे नुकसान झालं. मुळात काही लोक तर नशिबाला दोष देतात. मी तर म्हणतो नशीब हा प्रकारच ऐकतो. तुम्ही जर का मेहनत केली तर तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळणार. समजतंय ना. आता तुम्हाला सांगितलं असेल की इथं 4 महिने थेरी, 14 महिने प्रॅक्टिकल, जे काही तुमचं सांगितलं असेल 18 महिन्याचा कोर्स, हे जर का तुम्ही कंप्लीट केलं तर तुम्ही नर्स बनताय. तुमच्या हातामध्ये एक सर्टिफिकेट येईल, ते तुमचं फळ आहे. आणि तुम्हाला माहिती आहे नर्सिंग एक असं क्षेत्र आहे की तुम्ही त्यामध्ये कधीच म्हातार होत नाही. तुमचं जसं वय वाढतं तसं तुमचं पेमेंट वाढतं. कारण वय वाढलं की अनुभव वाढतो, अनुभव वाढला की पेमेंट वाढतं, है ना. त्यात आता तुम्हाला बघा इथे किती स्कोप आहे. पुणा सिटी तुम्हाला जवळ आहे, संगमनेर आहे, नारायणगाव आहे, मंचर आहे, चाकण आहे. आता फार पुन्हा तुमच्या इथपर्यंत येऊन पोहोचले, बरं की नाही. सो स्काय इज द लिमिट. ऑप्शन्स खूप आहेत, पर्याय खूप आहेत नर्सिंगमध्ये. लक्षात घ्या. तुम्ही पाहिजे तर होम नर्सिंग करा, तुम्ही पाहिजे तर हॉस्पिटल ड्युटी जॉईन करा, तुम्ही 6 तासाची ड्युटी करा, 8 तासाची करा, 12 तासाची करा किंवा 24 आवर्स करा. जशी ड्युटी करा तशी तुम्हाला पेमेंट मिळतं. लक्षात घ्या. आता पण यासाठी पहिले तापावं लागेल, स्वतःला तापून घ्यावं लागेल. म्हणजे जसं हिरा जोपर्यंत कट केला जात नाही तोपर्यंत त्याच्यामधलं एक चांगलं क्रिएशन होत नाही. सेम टू सेम आपलं आयुष्य सुद्धा असंच असतं. आपण एकदा निर्णय घेतला की त्या निर्णयाला आपल्याला ठाम राहावं लागतं आणि ते ठाम निर्णयच तुम्हाला आयुष्यामध्ये यश आणून देतात. क्लिअर होते सगळ्यांना, समजते काय बोलतोय मी. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण आता जर हा निर्णय घेतला आहे तर यावर आपण ठाम राहू. आणि तुम्हाला माहिती तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला ही एक संधी दिली की तुम्ही जा, बना, शिका, स्वतःच्या पायावर उभं राहा, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, है ना. आता बघा तुमच्यापैकी बऱ्याचशा आईच्या डोक्यामध्ये काय चालू असतं माहिती आता, की माझं तर आयुष्य गेलं, मी जाते रानावरात काम करते, नाही का, म्हणजे माझं तर गेलं, मला काही संधी नाही मिळाली. पण तू जा, तू बन, तू शिक, तू तुझ्या पायावर उभं राहा. जसं मी जगले ना तसं तू जगू. क्लिअर होतंय काय बोलतोय, समजतंय ना. की तुम्हाला दिली गेलेली संधी आहे आणि संधी वारंवार येत नाही. संधी आली तर तिला सोडायची नसते. लक्षात घ्या. तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला या नर्सिंग इन्स्टिट्यूटला पाठवलंय. आता तुम्ही इथे या, रोज रेग्युलर या, रोज शिका, व्यवस्थित पद्धतीने ऑब्झर्व करा, व्यवस्थित पद्धतीने ते लिहा, वाचा आणि बस बाकी प्रॅक्टिकलमध्ये ते सगळं काम करायचं जे तुम्हाला इथे शिकवतील. इट्स व्हेरी सिम्पल. पण याला तुम्ही त्या पद्धतीने बघायला पाहिजे. घर सोडून ती माणसाकडे नसावी. संधीचं सोनं करणं हे आपल्याच हातात असतं. एका तळ्याच्या कोपऱ्यावर एक झाड असतं आणि त्या झाडावर एक माकड आणि माकडी राहत असतात. आणि पाऊस पडायला सुरुवात होते आणि अचानकपणे आकाशवाणी होते की आता ह्या क्षणाला जो कोणी ह्या तळ्यामध्ये उडी मारेल तो राजकुमार किंवा राजकुमारी बनून बाहेर पडेल. आकाशवाणी झाल्यानंतर माकडी माकड एकमेकांना बघतात आणि माकडीने दड करून मारते. माकड तो कुठं चालली,
मरशील ना, कोण बोलतंय माहिती नाही. ती म्हणते मरू दे आणि ती उडी मारते. ती होती संधी. ती जशी खाली पडते तळ्यातनं जेव्हा बाहेर पडते तर ती माकडीच नसते, ती एक सुंदर राजकुमारी बनून बाहेर असते. आता ती जी बाहेर आलेली राजकुमारी असते, माकड म्हणतो थांब ना, तो म्हणतो तू माकड मी राजकुमारी. संधी होती ना, तो मी राजकुमार बनू शकत होता, पण त्यांनी निर्णय घ्यायला वेळ लावला आणि म्हणून त्याच्या आयुष्यात तो बदल नाही झाला, जो बदल त्या राजकुमारीच्या आयुष्यात. संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात असतं. आपण कशा प्रकारे स्वतःला प्रेझेंट करतो, कशा प्रकारे आपण या सिस्टीममध्ये स्वतःला डेव्हलप करू. लक्षात घ्या, तुम्हाला नट बोल्ट माहिती आहे ना, या नट बोल्टमध्ये तो बोल्ट टाकला तर एकदम स्मूथ फिरतो है ना, पण तो जर का अडकला तर नट तोडावा लागतो. कळतंय ना, आयुष्य सुद्धा असंच आहे. सरळ सरळ चाललंय तो पण ठीक आहे, पण पुढे जर का तोडा झाला ना तर तोडावा लागतो. पतंग उडवता का तुम्ही? पतंग उडवता? पतंग कधी उडवताना पाहिलंय? या तो एंडा असतो दोऱ्याचा है ना, मोठा एवढा है ना, आणि मग जेव्हा आपण पतंग उडवायला लागतो ना, गोळा करता करता बघा, आयुष्य गोळा करण्याचंच नाव आहे. आपण तो दोरा गोळा करतोय तसंच आपलं आयुष्य आहे. गोळा करता करता थोडं जरी लक्ष इकडे तिकडे विचलित झालं की तो दोरा आहे ना, तो गुंतून जातो तो दोरा है ना, आणि मग आपण जेवढा सोडवायचा प्रयत्न करतो तो तेवढा जास्त गुंतत जातो है ना. पर्याय एकच असतो आपल्याकडे, तिकडचा एक दोर तोड, इकडचा एक दोर तो गाठ बांध आणि पुढे जा है ना. आयुष्य पण असंच आहे, जिथे गुंतायचं तोडून जोडा आणि पुढे जा. थांबू नका कुणासाठी. ही तुमच्या आयुष्यात आलेली खूप मोठी संधी आहे. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची, करिअर करण्याची खूप मोठा इतिहास आहे. नर्सिंगचा खूप मोठा इतिहास आहे, लक्षात घ्या, आणि खूप ब्राईट फ्युचर आहे नर्सिंगमध्ये. मला एक सांगा, माणसं बनणं कधी बंद होईल का? असं होईल का दुष्काळ पडणार माणसं बनत नाही? असं कधीच होणार नाही. जर माणसं आहे तर आजार आहे है ना, जर आजार आहे तर डॉक्टर आहे, जर डॉक्टर आहे तर हॉस्पिटल आहे, आणि हॉस्पिटल आहे तर नर्स आहे है ना. म्हणजे याला मरणच नाहीये, कधी न मरणारी ही इंडस्ट्री आहे, ज्याला मेडिकल इंडस्ट्री म्हणतो. तुम्ही पाहिलं असता या कोविडमध्ये एक डॉक्टर, एक मेडिकलवाला, तिसरा किराणा दुकानवाला, हे दोघं तिघं जर का सोडले तर बाकीच्यांची पूर्ती वाटणार. ऑब्झर्व केलंय ना तुम्ही ही गोष्ट? काय काय चालू होतं लॉकडाऊनमध्ये? एक हॉस्पिटल चालू होतं, एक मेडिकलवाला चालू होता, आणि एक किराणावाला चालू होता है ना. आणि मग भाजीपाला वगैरे घेण्यासाठी आपल्याला 1 तास 1.5 तासाची संधी दिली जायचं, आणि मग आपण नाही का विचार नव्हतो करत किती पैसे द्यायचे, आपण फक्त घरी घेऊन या एवढा विचार करत होतो. पण ह्या 3 लोकांनी जे काही केलंय ना, पुढं त्यांची एक पिढी बसून खायला एवढं करून टाकलं. समजतंय ना? सो आपल्या ह्या करिअरमध्ये खूप संधी आहे. आपल्या काही मुलं मुली कोविड सेंटरमध्ये काम करत होते, 20,000 30,000 40,000 50,000 रुपये अशा प्रकारचा पगार होता त्यांना. आता करोना बऱ्यापैकी संपलाय, आता मायनस झालाय. असं बी करोना तर तो खूप कमी झाला, म्हणजे तो व्हायरस एवढा इफेक्टिव्ह नाही राहिला आता. समजतंय काय? सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. या क्षेत्रामध्ये दरवर्षाला एक नवीन रोग येतो, साथ ज्याला आपण म्हणतो है ना. एक तर जुना रोग तरी येतो, नाही तर नवीन तरी येतो है ना. बघा तुम्ही आता, तुम्हाला जोपर्यंत आठवत असेल, स्वाईन फ्लू आला, डेंग्यू आला, डेंगी आली है ना, अजून नाही का मध्ये प्लेटलेट्स कमी होत होत्या है ना, पेशी कमी होणं वाढणं, अशा प्रकारचा रोग आला. आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यात मोठे साक्षीदार या करोना है ना, सगळ्यात मोठे साक्षीदार. मग विचार करा किती मोठी संधी आहे मेडिकल क्षेत्रामध्ये. आपण फक्त या क्षेत्राशी एकनिष्ठ राहायला पाहिजे. चांगल्या पद्धतीने शिकून घ्या, चांगल्या पद्धतीने समजून घ्या, चांगल्या पद्धतीने काम करा, मग बघा लाईफ तुमचं आहे. आणि ह्या क्षेत्रामध्ये 8-10 हजार रुपयाचा जॉब तर सहज लागून जातो. कोणत्याही हॉस्पिटल, तुम्ही इथं आता गोडेगावमध्ये एखादं हॉस्पिटल मोठं होऊ द्या, तिथं आम्ही नर्स आहे, संपला विषय. प्रत्येक डॉक्टरला नर्सची गरज असते. 8-10 हजार रुपये पेमेंट सुरू करून टाकतो. मला एक सांगा, तुमचं शिक्षण 10वी-12वी आहे आजच्या लेवलला, बरोबर? 10वी-12वी नंतर डायरेक्ट 8-10 हजारचा पगार आणतो. पण जितकं तुमचं वय वाढेल तेवढा अनुभव वाढेल, आणि पुढे जसं जसं चालाल तसं तसं तुमचा पगार वाढेल. संधी मोठी का छोटी आहे? मोठी आहे, पण संधीला कसं आपण बघतोय हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर का संधीला छोटं बघत असाल तर तुमच्यासाठी छोटी आहे, तुम्ही जर का तिला मोठं बघत असाल तर ती मोठी आहे. माझी एक सिस्टर आहे, नीलम नाव, नाशिकमध्ये, फ्रीलान्सर आहे. फ्रीलान्सर म्हणजे काय सांगतो, तुमच्यासारखाच कोर्सला त्यांनी ॲडमिशन घेतला, ANM नावाचाच कोर्स केला, पण त्यांनी हॉस्पिटल जॉईन नाही केलं. त्यांनी काय केलं माहिती का, स्वतःचे कार्ड बनवले आणि हॉस्पिटलमध्ये वाटले. होम नर्सिंगचे कामं केले जाते. होम नर्सिंग म्हणजे घरी येऊन इंजेक्शन देणं, घरी येऊन ड्रेसिंग करणं, अनेक गोष्टी, मेडिसिन्स घरी येऊन देणं, स्पंजिंग घरी येऊन देणं, बेड मेकिंग करून देणं, या सगळ्या गोष्टी. आणि बघा काय झालं,
माझ्याकडे समजा एखादा पेशंट असेल त्याचं हिप जॉईंट केलेलं आहे, म्हणजे एक आपलं या मांडीच्या वरचं हाड तो बॉल तुटलेला आहे, असा पेशंट आहे ना 2-4 महिन्यात तरी तो चालू शकत नाही, बरोबर ना. मग जर चालायला लागला तर त्याचं ड्रेसिंग आहे, तो पाय वापरू नाही शकत, अशा अनेक गोष्टी आहेत. मग अशा वेळेस जी मोठ्या घरातील लोक असतात, आपल्या मिडल क्लासची लोक जातात ओढत ताण्यात कसं तरी जातात, पण मोठ्या घरातले लोक जात नाही. ते म्हणतात डॉक्टर तुम्ही इथे या. मग डॉक्टर काय म्हणतो, मी कसा जाऊ, मी त्या सिस्टरचा नंबर देतो है ना. मग ती सिस्टर तिथे जाते, स्वतःची गाडी आहे, ड्रायव्हर आहे, ड्रम असतो सोबत. तिथे गेल्यानंतर पहिले मेडिटेटिंग करणं, ड्रेसिंग करणं, त्याचं मेडिसिन देणं, चार्ट बनवणं, त्याचा डाएट सगळं समजून सांगणं, व्यायाम समजून सांगणं. 2000 रुपये. किती तास काम केलं? 1 तास. आणि किती पैसे कमवले? 2000. क्रिएटिव्ह माइंड पाहिजे तुमच्याकडे. असं जर का तिने दिवसभरामध्ये समजा 1 किंवा 2 ड्रेसिंग केल्या तर किती रोज झाला तिचा? आपण एक ॲव्हरेजली 3000 रुपये रोज जरी पकडला तर 1 लाख रुपये महिना झाला तिला. समजते काय बोलतोय? तुम्ही त्या संधीला कसं बघताय हे खूप इम्पॉर्टंट आहे, की ह्या संधीतनं मला काय करायचंय. आणि आता बघा, हा करोना काय लवकर जाणार नाहीये, पुढे जाऊन होम केअरला नर्सेस लागतील ना, है ना. आता क्वारंटाईन करतात लोक, होम क्वारंटाईन होतात, बरोबर ना. समजा आता आपल्याकडं हा उन्हाळा संपतोय, पावसाळा संपतोय आणि आता हिवाळा येते आपल्याकडे, है ना. आणि थंडी आपल्याकडे असते भरपूर. आणि जो काही करोनाने कहर माजवला होता तो सगळ्या थंड प्रदेशांमध्ये होता. आणि जर काही करोनाची लाट परत आली तर आवरणार नाही. लक्षात घ्या, जे सरकार आपलं घाबरतंय त्याचं मेन कारणच आहे, जर ही लाट परत आली, हा विषाणू जर का स्ट्रॉंग झाला तर किती भयानक परिणाम भोगावे लागतील. कारण लक्षात घ्या, आपला देश हा 125-150 कोटीचा देश आहे. 150 शब्द वापरलाय, 1.25 कोटीचा नाही. आणि ज्या देशांमध्ये एवढा मृत्यूचा दर आहे त्या देशांची लोकसंख्या खूप कमी आहे. समजतंय ना. इटलीची 7 कोटी आहे, आपली 125 कोटी आहे. इटलीमध्ये 1% लोक मेली तरी 7 लाख लोक मेली. लक्षात घ्या, असं समजा तुम्ही ना. मग आपल्याकडे जर 125-150 कोटी आणि 1% लोक मेली तर किती लोक मरतील? 125-150 करोड लोक मरतील. मग इन्फेक्टेड किती होतील? ठेवायला जागा नाही पुन्हा. म्हणून तर त्यांनी आधीच प्रोजेक्ट केलं ना, प्लॅन मंगल कार्यालयाला सुद्धा हॉस्पिटल दिले होते, है ना. मोठे मोठे हॉल रिकामे असेल तिथे सुद्धा पलंग टाकून दिले होते. मुंबईसारख्या ठिकाणी मॉलमध्ये टाकले होते, बिल्डिंग रिकामे होते तिथं पण करून ठेवली होती. हे सगळं नियोजन होतं, प्रयोजन होतं, लक्षात ठेवा. आणि आपण त्याचा एक भाग बनतोय. ही एक संधी आहे, त्या संधीचं सोनं आपण करायला पाहिजे. लक्षात. सेकंडरी पार्ट काय आहे की तुम्ही आता जे शिकाल याच्या आधी तुम्ही कधीच शिकलेला नाहीये, म्हणून तुम्हाला अवघड वाटेल. पण जर तुम्ही त्याच्याशी जोडी केली ना, त्याच्याशी मैत्री केली ना, तर ते सोपं होईल. आपण काय केलं माहिती का, माइंडला पहिलेच कमांड येतो, मला येणार नाही, मला येणार नाही, मला येणार नाही. माइंड म्हणतात तुला खरंच येणार नाही, है ना. तुम्ही जर काही ही कमांड दिली की मला समजतंय, मला समजतंय, फार सोपं आहे, फार सोपं आहे. माइंड म्हणते हो ना, खूप सोपं आहे, समजून घे, सोपं आहे. आणि तुम्हाला समजायला है ना. कंटिन्युएशन इज द सिक्रेट ऑफ सक्सेस. सततता, नियमितता ही यशाची गुरुकिल्ली आहे. तुम्ही जितकं रोज इथे याल, तितकं रोज इथलं मॅडमचं लेक्चर्स ऐकाल, सरांचं लेक्चर्स ऐकाल, कधी कधी मी पण येत जाईल. हे लेक्चर्स ज्यावेळेस तुम्ही ऐकाल, है ना, ज्या वेळेस तुम्ही हे लेक्चर्स ऐकाल तुम्हाला गोडी निर्माण होईल. आता जे तुम्हाला आज शिकवलं गेले ते घरी जा, जे तुम्ही लिहिलंय ते घरी जाऊन वाचायचं तर, है ना. आणि जे वाचलं ते नंतर करायचे आपल्याला, बरोबर ना. मग आता काय आकृत्या काढणं असेल किंवा एखादा टॉपिक समजून घेणं असेल, ह्या गोष्टी तुम्ही घरी जाऊन पण करू शकता, बरोबर की नाही. किंवा इथेही करू शकता. तुम्हाला माहिती जगातली श्रेष्ठ अभ्यास पद्धती म्हणजे चर्चात्मक अभ्यास पद्धती. तुम्ही जर काही 20 मुली बसला असाल तर 10 मुलींनी प्रश्न विचारा, 10 मुलींनी उत्तर द्या, परत इकडच्या 10 मुलींनी प्रश्न विचारा आणि इकडच्या 10 मुलींनी त्याची उत्तरं द्या. प्रश्न उत्तरांच्या खेळामध्ये पूर्ण अभ्यास क्लिअर. घरी जाऊन एक पण पुस्तक नाही असलं तर तुम्हाला 100पैकी 100 मार्क पडू शकतात. पण आपण इथेच चुकून जातो. आपण काय करतो माहिती का, आपण आहे ना, तुझा हा ड्रेस घातला, काल हा घातला होता, डब्यात भाजी काय है ना, घरी काय चाललंय, है ना, दादाचं काय चाललं, आपण ते डिस्कशन करतो. आपण अभ्यासावर फोकस नाही करत, म्हणून प्रॉब्लेम झालाय आपला. आणि लक्षात घ्या, दर वेळेस आपल्या मास्तरनी, गुरूंनी, टीचरांनी जेव्हा आपल्याला शिकवलं होतं तर शेवटी एक प्रश्न विचारते, समजले का? आपण काय उत्तर द्यायचं? काय खरंच समजलं होतं? परीक्षेच्या दिवशी कळलं झालं काहीच समजलं नाही, है ना. म्हणून तर रिझल्ट आपण खालून पाहिजे, वरून आपण पाहायला गेलो नाही. समजतंय तुम्हाला? मग आता तीच परिस्थिती परत करायची का? नाही. तोपर्यंत आपल्याला अभ्यास पद्धती माहिती नव्हती. आता कळलं की चर्चात्मक अभ्यास करायचा. आपल्या वर्गातली जी 4-5 नंबरला 10 नंबरची जी मुलं होती ती सगळी त्यांच्या आपसमध्ये मैत्री होती. आणि आहे बघा, तुम्ही ऑब्झर्व करा, तुमच्या वर्गात जर का तुम्ही 1, 2, 3 आला असाल तर तुमच्या मैत्रिणी खालच्या पण होत्या, वरच्या पण होत्या. तुमची अटॅचमेंट तुमच्या गुरूंशी जास्त होते. ज्यांची अटॅचमेंट आपल्या गुरूंशी, ज्या विद्यार्थ्यांची, शिष्याची अटॅचमेंट गुरूंशी असते तो विद्यार्थी 100% चांगलाच बनतो.
तो तुमच्याबरोबर जरी खेळायला आला, तो व्यक्ती, ती स्टुडंट तुमच्याबरोबर कपडे धुवायला आली, नदीवर आली, नाही का, जंगलात आली किंवा शॉपिंगला आली, मार्केटमध्ये आली, आणि तुम्हाला असं वाटलं की ही तरी कुठं अभ्यास करते म्हणून आपण करायचा, पण ती घरी गेल्यावर अभ्यास करायला बसते. आणि आपण काय करतो? आपण म्हणतो कुठं कोण अभ्यास करते म्हणून आपण करायचा. झाला आपला तमाशा. ती मुलगी, तिला डाऊट्स आल्यानंतर तिच्या गुरूंकडे जाते, गुरूंना विचारते, सरांना विचारते, हे कसं सोडवायचं, हे कसं असतं, हे मला समजलं नाही सर. तर सर तिला समजून सांगतात प्रायव्हेटली, लक्षात घ्या. पण इथं ती करायचंच नाहीये. इथं काय करायचंय, तुम्हाला नाही समजलं ना, तर इथं जो गुरु आहे त्याला विचारून येतो, नाही समजलं आम्हाला, समजलं का हो म्हणायचंच नाही. विचारलं समजलं का म्हणायचं नाही. कारण हो म्हणून काय झालंय आपल्याला माहिती, एकदा नाही म्हणून बघू ना. आयुष्यामध्ये सतत हो पण नाही म्हणायचं, कधी कधी नाही पण म्हणायचं. नाही म्हणणं कधी कधी खूप चांगलं असतं, लक्षात येतं. आणि त्यांनी काही फरक नाही पडत. आपण फक्त घाबरतो, भीती, हो काय होईल, काही होत नाही, लक्षात ठेवा. किंवा मग मी प्रश्न विचारतो, बाकीचे हसतील, अरे सगळी जिंदगी त्यातच निघून गेली. सबसे बडा आहे रोग, क्या कहेंगे लोग, लोकांचंच काय, लोक आपल्याला काय म्हणतील, तो काय म्हणेल, ती काय म्हणेल, तो हसला तर, ती हसली तर, ह्या गोंधळातच आपला अर्ध आयुष्य निघून गेला. समजतं ना काय होतं. आणि बघा मग पुढं काय, तर लोकांना काहीच तुमच्याशी नाही, कारण ते बिचारे ऑलरेडी खूप टेन्शनमध्ये. आपण त्यांचा विचार करतोय, ते आपला विचार करत नाहीये, लक्षात घ्या. मग इथं ज्यावेळेस तुमचे गुरु शिक्षक तुम्हाला एखादा टॉपिक शिकवत राहतील, त्यावेळेस त्यांना प्रत्युत्तर करा, विचारा, त्यांना थांबवा. आता समजा कविताने मला एखादा क्वेश्चन विचारला, तर काही कविताच्या कानात नाही सांगणार है ना, मी सगळ्यांसमोर सांगणार ना. म्हणजे कविताला जो टॉपिक 50% समजला होता, तो आता तिला 70-80% समजेल, आणि जिला 50च्या वरती समजला होता तिला 20% वाढ होईल, है ना. म्हणजे आपण विचारलेल्या प्रश्नांमुळे इतर विद्यार्थ्यांचंही भलं होतं. ही पहिले मानसिकता क्रिएट करा. मला विचारायचा आहे प्रश्न, कारण माझ्यामुळे या सगळ्यांचं भलं होईल. पॉझिटिव्ह विचार करणं म्हणजे काय, आपल्याला सांगितलं जातं ना सगळं, पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा. मग सकारात्मक विचार करून सुद्धा काही लोक म्हणतात काही मिळत नाही. अरे तू पॉझिटिव्ह विचार स्वतःसाठी करला तर तुला काहीच मिळणार नाही. तू पॉझिटिव्ह विचार दुसऱ्यांसाठी केला पाहिजे. मी तर आली, मी तर बनली, मी तर घडली, मी घडते, मी बनते, माझ्यासाठी मला अजून 2-4 घडवायचे, माझ्यासारख्या मला अजून 2-4 बनवायचे. आता तुमच्या गावामध्ये अजून पण तर कुणी असते ज्यांना कोणी मार्गदर्शक नाही, त्यांचं मार्गदर्शक बना. त्यांना सांगा समजून, आपल्याकडे अशा प्रकारचं इन्स्टिट्यूट आलंय, आपल्याला तिथे ऍडमिशन घ्यायचंय, मी घेतलंय, माझं लाईफ मी बदलणार आहे, तू पण चल, तुझं पण बदलू, है ना. दोघी मिळून आपण आयुष्य बदलू. तिथं तुमचं खरं पॉझिटिव्हनेस आहे. स्वतःचा विचार तर सगळेच करतात, नाही स्वतःचा विचार करणाऱ्याला स्वार्थी म्हणतात, लक्षात घ्या. पण जो जगाचा विचार करतात ते साधू संत बनतात. क्लिअर ते काय बोलतो. आपण आता खूप मोठ्या मोठ्या महात्मा लोकांचे फोटो लावतो, है ना, त्यांना आपण जयंती, त्यांची पुण्यतिथी साजरी करतो, है ना. मग ह्या लोकांनी काय केलं, तुम्ही जुन्नर तालुक्यात येता ना, कोणतं तुम्ही आंबेगाव तालुक्यात, तुमच्यापासून जुन्नर जवळ आहे आणि तिथून शिवनेरी जवळ आहे. किती लकी आहात, महाराजांच्या साम्राज्यात आहात. तसं तर महाराज अख्ख्या महाराष्ट्राचं साम्राज्य होतं, पण इथं शिवनेरीला ते जन्माला आले. लक्षात घ्या, किती मोठा आदर्श आहे आपल्यासाठी. 350 वर्ष झाली महाराजांना जाऊन, पण तरी सुद्धा आज आपल्या हृदयात जिवंत आहे, है ना, इथं जिवंत आहे. लक्षात घ्या, आज पण त्यांची पुण्यतिथी असो अथवा त्यांची जयंती असो, किती लोक एकत्र येतात, किती लोक आदराने, किती मानाने, किती प्रेमाने, किती प्रेम करतात लोक त्यांच्यावर. की ते नाही आहेत तरी सुद्धा ते आहेत, है ना. आज पण जर कुठं काही असं आवाज आला ना, छत्रपती शिवाजी महाराज की, काय म्हणतो आपण, ऑटोमॅटिक येतो ना, का म्हणावं लागतं, थांब थांब जय म्हणतो मी, ऑटोमॅटिक येतो, है ना. जो जय आहे तो जिवंत आहे, है ना. लक्षात घ्या, 350 किल्ले बांधलेत, वय वर्ष 45-50 मध्ये तो माणूस या जगामध्ये नाहीये, पण 350 वर्षानंतर सुद्धा तो हृदयात जिवंत राहतोय. याचाच अर्थ की ज्या वेळेस तुम्ही स्वतःसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी भरीव कामगिरी करून जातात, त्यावेळेस लोक तुम्हाला लक्षात ठेवतात. आणि हा तुम्हाला मिळालेला एक खूप मोठा चान्स आहे की आज तुम्ही तुमच्या फॅमिलीतली समजा कदाचित पहिली नर्स असाल, है ना, तर उद्या तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही अनेक नर्सेस, अनेक मेडिकल क्षेत्रातली लोक तयार करू शकता, कारण तुम्हाला नॉलेज आहे. समजतंय ना. म्हणजे उद्या भविष्यात काय घडणार आहे ते त्याचा अंदाज तुम्ही आज नाही बांधू शकता, पण तुमचं भविष्य खूप चांगलं आहे, तुमचं फ्युचर खूप ब्राईट आहे. त्या ब्राईटनेसचा विचार करा, त्या फ्युचरचा विचार करा, आणि त्या फ्युचरच्या दृष्टिकोनाने तुमची आजची वाटचाल सुरू करा. समजतंय. आणि पॉझिटिव्हिटी ही स्प्रेड करा. आज इन्स्टिट्यूट इथं आलंय, चांगलं काम करतंय, खूप मोठा इतिहास आहे, चांगलं काम करणार आहे, चांगल्या पद्धतीची लोक बनणार आहेत, चांगल्या पद्धतीची लोक शिकवणार आहेत,
तर मग ही चांगली गोष्ट आपण इतरांना सांगायला पाहिजे. क्लिअर होतंय काय बोलतोय? ज्यावेळेस तुम्ही इतरांना सांगाल ना त्यावेळेस समजा आता कविता आणि तुझं काय नाव बेटा? मोनिका. कविताने मोनिकाला सांगितलं आणि मोनिकाचं आयुष्य बनलं, तर ती आयुष्यभर कुणाला तिच्या यशामध्ये ती कुणाला सहभागी आहे? कवितेला. कारण हिला कोणी आणलंय? मोनिकाला कोणी आणलंय? कविताने आणलंय है ना. उद्या मोनिका ज्यावेळेस 10-20 हजाराचा पगार घेईल आणि ज्यावेळेस नर्सिंगचा विषय निघाला, हा मी त्या कवितामुळे आले म्हणून माझा आयुष्य बनलं. कवितेच्या ऑटोमॅटिकली देते होतं. कळतंय ना? तर हे समजण्याचा प्रयत्न करा आणि ह्या गोष्टीला स्प्रेड करा. हे इन्स्टिट्यूट जे सुरू झाले तुमच्याकडं हे पुढे जाऊन वाढतच जाणार आहे, हे काय थांबणार नाही. तुमच्या बोलण्याने किंवा न बोलण्याने काही फरक पडणार नाही, पण बोललात तर त्यामध्ये तुमचा फायदा आहे. कारण आपला प्रॉब्लेम असा आहे की आपण काय काय करतो माहिती आहे का, की नाही का ते दुसऱ्याचं शेंबूड पुसायला जातो, स्वतःचं नाही पाहत. आहे ना लक्षात? आपण दुसऱ्यांना शिकवायला जातो, स्वतः काय शिकलो हे नाही सांगत. लक्षात घ्या. आणि मग जर आपल्याला स्वतःला डेव्हलप करायचं असेल तर पहिले स्वतःला बदलावं लागतं. हा अगदी सिंपल फंडा आहे लाईफचा. तुम्ही जर का जगाला बदलावायला गेलेत ना तर जग तुम्हाला वेड्यात काढतं. कारण प्रत्येकाला असं वाटतं का तो खूप हुशार आहे. त्या जगामध्ये तुम्हाला एक पण अडाणी सापडणार नाही. ते लहान बाळ जरी असेल ना तेही म्हणतात तुला नाही कळत, तू थांब मी सांगतो कसं असतं, है ना. आणि लेडीजच्या आयुष्यात तर सतत हेच प्रश्न असतात. बघा कविता आज 17-18 वर्षाची आहे. आज जर तिने एखादं सजेशन दिलं होतं, कविता तू लहान आहेस, गप तुला नाही सांगतो. उद्या कविताचं लग्न झालं मग त्या नवरा म्हणतो गप तुला काही कळत नाही, है ना. मग हिला बाळा पोरं झाली है ना, मुलं झाली हिची, ते मुलं काय म्हणतात मग गप तुला कळत नाही, है ना. नंतर तिचे नातू झाले, ते नातू आजीला म्हणतात आजी गप तुला काही कळत नाही. आणि मला सांगा महिला कळत कधी? समजते ना काय बोलतोय? लक्षात घ्या, ही सत्यता आहे. आपल्याला स्वतः पहिले डेव्हलप करावं लागेल, स्वतःला डेव्हलप करावं लागेल. बघा आज कितीतरी अशा स्त्रिया आहेत समाजामध्ये ज्यांचा आदर्श घेतला जातो, है ना. अनेक स्त्रिया, जसं की भारताच्या पहिल्या राष्ट्रपती कोण होत्या? प्रतिभाताई पाटील. पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी, राजमाता जिजाऊ, झाशी राणी लक्ष्मीबाई, है ना. किती अशा स्त्रिया आहेत बघा. अगदी कल्पना चावला, है ना. किती स्त्रिया आहेत अशा, कितीतरी सोनिया गांधी. ह्याचा आपण हे घेतोच ना काहीतरी, अरे लेडीज आहेत पण किती पुढे गेल्यात. लक्षात घ्या, त्यांनी कधी भावनेचा विचार केला नाही कोणाच्या. लक्षात घ्या, त्यांनी त्या गोष्टीत गुरफटल्या नाही. लक्षात घ्या, मदर टेरेसा असतील, गुरफटल्या नाहीत त्या. कितीतरी स्त्री आहेत, एक नाही अनेक स्त्री आहेत ज्यांचा आपण आदर सन्मान करतोय. लक्षात घ्या, तुम्ही किती लकी आहात की तुम्ही आधी त्याची शिकताय त्या त्यांचं याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे स्त्री शिक्षणामध्ये. त्या सावित्रीबाई फुले है ना, माहिती आहे तुम्हाला. आज तुम्ही 50% आहेत फक्त त्यांच्यामुळे का स्त्रीला शिक्षण द्यायचं. लक्षात घ्या, मग किती अशा स्त्रिया आहेत त्यांचा आपण आदर्श घ्यायला पाहिजे. पण मग आपण काय केलं माहिती का, आपण आहे ना ह्या वयामध्ये स्वतःला घेतो गुरफटून, अडकून घेतो प्रॉब्लेम्स मध्ये आणि मग होते खिचडी. आणि मग शेवटी खिचडी आपल्याला आवडत नाही. बरोबर की नाही? 2-4 स्त्रिया जर एकत्र राहत असतील ना, किंवा जर त्या घरातला पुरुष जर का कुठे गेला असेल तर ताई काय बनवता तुम्ही घरात? घरात काय बनवता? घरी कोणी नाही, काय बनवता? खिचडी है ना. कोण बनवतं? तुम्हीच बनवता. लक्षात घ्या, भावनेंवर कंट्रोल ठेवा, मनावर ताबा ठेवा, करिअरला फोकस करा, गोल सेट करा. मला येत्या 1.5 वर्षामध्ये बेस्ट नर्स बनायचं आहे. कमीत कमी मला 20 ते 25 हजाराचा पगार मला स्टार्ट करायचा आहे. आणि ह्या 20-25 हजारामधनं माझ्या आई वडिलांना मला 10-15 हजार रुपये दर महिन्याला द्यायचे. परिस्थिती बदलेल की नाही? हॅलो, बदलेल की नाही? मला एक सांगा, जर 10-15 हजार रुपये तुमच्या घरामध्ये यायला लागले, 10-15 हजार रुपये जर का दर महिन्याला तुमच्या घरामध्ये यायला लागले तर आदर्श तुमचा दिला जाईल की नाही दिला जाणार? बघ बनायचं तर तसं बन, बघ किती छान बनली आहे ना, बघ ती दर महिन्याला तसं. आणि तुमचे वडील पण काय म्हणते माहिती का, असं याच्यानी म्हणजे एकदम 56 इंची छाती ज्याला म्हणतो ना तसं छाती फुगून होती. पोरगी नाही आपली मोनिका, पोरगा आहे आपला, है ना. दर महिन्याला मदत करतो आम्हाला, है ना. आणि उद्या मोनिका मेली ना तर मोनिकाचा फोटो लावतील, तिथे तुम्हाला हार पण लावतील आणि पुढे फुलं पण ठेवतील आणि रोज दिवा पण पेटवतील. का? तिच्यामुळं त्या घराचं काहीतरी आयुष्य बदलतं. लक्षात घ्या, समजते ना. पण आज जर का तुम्ही मेलात ना 2-5 दिवस रडतील आणि नंतर म्हणते बरं झालं गेली, तुम्ही काहीच केले नाही, है ना. पण काहीतरी करून ज्यावेळेस आपण जातो ना तर लोक आपल्याला लक्षात ठेवतात, समाज त्याच व्यक्तीला लक्षात ठेवतो.
ज्या व्यक्तीने समाजासाठी काहीतरी केलेलं असतं. कुटुंब त्याच व्यक्तीला लक्षात ठेवतं ज्याने कुटुंबासाठी काहीतरी केलेलं असतं लक्षात. पण याची सुरुवात तुम्हाला स्वतःपासून करावी. चेंज युअर सेल्फ, चेंज युअर असोसिएशन. तुमचं जे असोसिएशन आहे, तुमचे जे मित्रमैत्रिणी आहेत, त्याच्याबरोबर तुम्ही लहानपणापासून आत्तापर्यंत राहिले त्यांना सोडा, त्यांना बघा, हात सोड. चेंज युअर असोसिएशन. तुझी मैत्रीण काल होती, आज ती तारीख इंडिव्हिज्युअल आहे, एकटीच आहेस लक्षात ठेव. आज मी जर एकटीच आली ना असं समजा, आणि माझा एकटीचाच प्रवास आजपासून सुरू झालाय. मला कोणीच नाही, ना आई, ना बाप, ना भाऊ, ना बहीण, ना मित्र, नातं, कोण काहीच नाही. मी एकटी, कारण हा प्रवास मला एकटीला सुरू करायचा आहे, कारण मला माझं अस्तित्व शोधायचं आहे. समजतंय ना? अस्तित्व म्हणजे काय? माझ्या पश्चात सुद्धा माझ्यासाठी रडणारी लोक तयार करायची. हू विल बी क्राय आफ्टर मी डाय. माझ्या मृत्यूनंतर रडणार कोण? माणसं तयार करावी लागतात. कोणाच्याही मृत्यूवर रडतात का लोक? बघितले असेल एका दोन मोती बघितले असते ना? बघितल्यात का नाही? मेलेली लोक बघितलीत की नाही? किती लोक मला रडतात? किती रडतात? कुटुंब सोडलं की दुसरा तिसरा रडत आहे ना. म्हणजे जर नवरा मेला तर बायको रडत, बायको रडत, नवरा थोडा तेवढा पोरं रडतील, आई रडत, बाबा रडत, बस संपायचं. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस, 7व्या 8व्या दिवशी बऱ्यापैकी रिलॅक्स होऊन जातात. 10व्या दिवशी 10व्याला म्हणतात घे थोडा. कुठे गेला तो? लोकांना लक्षात नाही ठेवत. जोपर्यंत तुम्ही समाजासाठी, कुटुंबासाठी काही भरीव कामगिरी करत नाही तोपर्यंत लोक तुम्हाला लक्षात ठेवत नाही. इट्स व्हेरी क्लिअर म्हणता लक्षात. मग तुम्हाला काय करावं लागणार आहे? पहिले तर गोल सेट करा. गोल सेटिंग मध्ये सगळ्यात पहिलं काय असं माहिती का? मार्कर सचिन मार्कर. गोल सेटिंग मध्ये सगळ्यात पहिलं तर तुम्हाला हे कळलं पाहिजे की तुम्ही तर का आता पटकन फास्ट. आपल्याला जोपर्यंत हे कळत नाही की मी इथं का आलोय, तर मग तोपर्यंत हे नाही कळणार कसं करायचं. बघा, हा जो आहे ना का, हा प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. लक्षात घ्या. का मला हे करायचंय, का मी इथं आले, का मी इथं बसले, का मी या लोकांचं एवढं ऐकायचं, कशासाठी, काय करायचं नेमकं मला. आपल्याला आजपर्यंत हे माहिती नाही की आपण जिवंत का आहोत. असं तुम्हाला माहिती का जिवंत आहोत? काय नाही सर, सकाळी देतो, आई चहा नाश्ता देते, दुपारचं भरपेट जेवण मिळतं, 4 वाजता परत चहा काहीतरी घेतो, आणि रात्री मस्त जेवण करून ताणून देतो, सकाळी परत उठतो, म्हणून आम्ही जिवंत आहोत. आहे ना? याच्या पलीकडे काय आहे का? हॅलो, माझ्याकडे लक्ष द्या. येत राहा, माझ्याकडे लक्ष द्या, कारण तुम्ही माझ्याशी बराच वेळ झाला कनेक्ट आहे. त्यांना अजून समजणार पण नाही मी काय करतो. जोपर्यंत आपल्याला हे समजणार नाही की आपण जिवंत का आहोत, आपल्याला नेमकं करायचं काय आहे, तोपर्यंत तुमचं अस्तित्व तुम्हाला सापडणारच नाही. क्लिअर ते काय बोलतोय? तुम्हाला तुमचं अस्तित्व शोधायचं आहे, तर पहिले तर तुम्हाला तुमचा का क्लिअर असला पाहिजे की का मला नर्सिंगलाच ऍडमिशन घ्यायचंय, का मला माझ्या आयुष्यामध्ये माझं अस्तित्व शोधून काढायचंय, का मला जी मी काल होती तसं मला आज नाही जगायचंय. भरपूर आपल्याला काय येतो ना आयुष्याच्या बाबतीत, किती वेळा काय येतो, कधीच येत नाही. लक्षात घ्या. आणि ज्यांच्या आयुष्यात का आला ना, ज्यांना हे कळलं ना का मी का जिवंत आहे, त्याचंच आयुष्य पुढे जाऊन बहारदार बनतं. लक्षात ठेवा. ज्यावेळेस सावित्रीबाई फुलेंनी या गोष्टीला सुरुवात केली असेल, स्त्री शिक्षणाला, असं सहज लोक भेटत गेले असतील का? भेटले असतील का असे सहज? आले असतील का मुली बरोबर जसं आज तुम्ही आल्या? आला असतील. पुण्यातनं सदाशिव पेठेमधनं स्त्री शिक्षणाची चळवळीला सुरुवात झाली. ज्यावेळेस त्या ज्योतिबांकडे गेल्या आणि बोलल्या की तुम्ही देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये, तुमच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत तुम्ही आहात, मला पण एखाद्या चळवळीमध्ये सहभागी व्हायचं आहे, तर मी काय करू? ज्योतिबा बोलले की तुला जे आवडेल ते तू कर, है ना. मग त्यांनी अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की स्त्री शिक्षणाला अजून पण वाव नाहीये, स्कोप नाहीये. मी काय करेन? स्त्री शिक्षणाची चळवळ उभी करेन. आणि मग ज्योतिबा बोलले सदाशिव पेठ आहे, ब्राह्मण लोक आहेत, एवढं सोपं नाहीये. लोक तुला बोलतील, लोक तुला शिव्या देतील, कदाचित तुला मारतील, तुझ्या अंगावर शेण फेकतील, चिखल फेकतील. तुझी हे सगळं सहन करायची तयारी आहे? त्या बोलल्या हो. का कळलं होतं? का करायचंय? तर मला स्त्रीला शिक्षण द्यायचंय.
का कळलं होता, क्लिअर झालं होतं. मग बघा ते झालं पण तसंच. लोकांनी शिव्या दिल्या, लोकांनी दारात हाकललं, लोकांनी चिखल फेकला, लोक अगदी मारायला धावले. तू वेडी आहेस का सावित्री, तुला कळत कसं काय, स्त्रीला तुला शिकवतात का, स्त्रीला फक्त घरात चूल आणि मूल एवढंच ठेवायचं असतं, तू कशी असं करू शकतेस, असा त्यांना खूप त्रास झाल्यानंतर त्यांच्याकडे जी पहिली महिला शिक्षण घ्यायला आली ती मोमेडियन समाजाची, लक्षात घ्या. आणि त्या एका महिलेपासून त्यांनी जी सुरुवात केली तर आज तुम्ही सगळ्या त्यामध्ये का कळणं. आज तुमच्या घरची परिस्थिती कशी आहे ही मला नाही माहिती, पण तुम्हाला नक्कीच माहिती. तुम्हाला का नर्सिंगमध्ये यायचं आहे, 18 महिन्याच्या इतक्या छोट्याशा शॉर्ट टर्म कोर्समधनं 15-20 हजाराचा पगार जनरेट करायचा आणि हा 15-20 हजाराचा माझ्या फॅमिलीमध्ये किती महत्व आहे हे का जर का तुम्हाला कळलं तर तुमचं अस्तित्व तुम्हाला पटकन सापडून जाईल. पण जर हे का नाही कळलं तर कसं कळणार नाही. कारण पहिले येतो का आणि त्याच्यानंतर येतो कसं करायचं है ना. आता का तुम्हाला कळलंय तर कसं करायचं लगेच समजा, पण काच नाही कळलं तर कसं नाही समजा. जीवन असंच आहे. बऱ्याच वेळा आपण काय करतो, डिपेंड लाईफ जगायला सुरुवात करून देतो. जसं ते एका झाडावर दुसरं झाड उगतं त्याला आपण काय म्हणतो, पांडुबुड है ना. एका झाडावरती दुसरं झाड येतं, आंब्याच्या झाडावर उंबराचं झाड, पिंपळाच्या झाडावर आंब्याचं झाड उगून येतं बघा. आता ते एक मोठं झाड असतं, ते पाणी खालून डीप पर्यंत त्याच्या मुळ्यात जाऊन पाणी शोधून आणतं आणि हे आहेतच त्याच्या मुळ्यात आलेलं पाणी पित असतं. आता आपलं आयुष्य तसंच आहे. आपल्याला स्वतःच अस्तित्व निर्माण करायचं. एका मोठ्या वटवृक्षाखाली दुसरं झाड नाही वाढत. तुम्हाला जर का मोठं व्हायचं असेल, तुम्हाला जर का आयुष्यामध्ये काही करायचं असेल तर चेंज युअर असोसिएशन. कोंबड्याची दोस्ती कधी गरुडाशी होत नाही आणि गरुडाची दोस्ती कधी कोंबड्याशी होत नाही. तुम्हाला जर का बेस्ट बनायचं असेल तर तुम्हाला बेस्ट लोकांच्या संपर्कात जावं लागेल. तुम्हाला अशा अशा लोकांच्या संपर्कात जावं लागेल जे तुमच्या क्षेत्राशी निगडीत आहेत. म्हणजे तुमची दोस्ती कुणाबरोबर झाली पाहिजे. तुमच्या गावात येणारी नर्स, एखाद्या हॉस्पिटलची नर्स, तुमच्या गावात असलेला डॉक्टर, जाऊन बसा त्यांच्याशी गप्पा मारा. मी नर्स आहे, मी नर्सिंग करते, सर मला हे टॉपिक नाही समजलं. खूप मजा येते तुम्हाला की दुसऱ्याला शिकवायला, माणसाला खूप मजा येते, समजतंय ना. पण मग आपण विचारलं तर तो शिकवतो, त्याला कुठे वेळ येते. मग आपली दोस्ती त्या लोकांबरोबर झाली पाहिजे ज्या क्षेत्रामध्ये आपण आता आहोत. आपल्याला आपल्या अवतीभोवती तशीच लोक तयार. आता तुम्ही इथे सगळ्या नर्स म्हणतात म्हणजे याचाच अर्थ काय होतोय की तुमची ऑलरेडी आता सगळ्या मैत्रिणी नर्स आहे ना. पण मग नर्सचा ॲटिट्यूड सुद्धा आला पाहिजे आणि तो येतो ज्यावेळेस तुम्ही 8, 10, 15, 20 दिवसाचा तुमचा लेक्चरचा हा जो रेपो आहे तो चालू राहील. 8-10 दिवसानंतर ॲटोमॅटिक तुमच्या चेहऱ्यावर नर्स दिसायला लागेल. ॲटोमॅटिक लोक तुम्हाला विचारतील तू नर्सिंग करते का, तुम्हाला कसं काय माहिती. असं वाटलं का मला, कारण तुमचा लुक, तुमचं बांधणं, तुमचा ॲप्रॉन, तुमचं ड्रेसअप, तुमचं सिम्पल लिव्हिंग हे दाखवून दिलेलं आहे. लोक स्वतः तुम्हाला विचारतील. इथले लेक्चर्स, इथं तुम्ही फॉलो केलेला तुमचा अभ्यास, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. चोर बनायचं असेल तर मानसिकता चोरासारखी ठेवायला है ना. साधू बनायचं असेल तर साधूसारखी, भंगार वागायचं तर भंगारच मित्र है ना. साधू बनायचं तर साधू मित्र है ना. संगत गुण, आपल्या मराठीमध्ये खूप चांगल्या चांगल्या म्हणी आहेत, त्या म्हणींना खूप महत्त्व आहे, लक्षात ठेवा. आणि त्या म्हणी संगत गुण त्यामध्ये एक आहे ना. तुमची जशी संगत असेल तशी तुमच्या जीवनाची रंगत असेल. दारुड्याला दारुडाच मित्र आहे, लक्षात घ्या. आणि चांगल्याला चांगलाच मित्र आहे. मारवाड्याचा मित्र मारवाडीच आहे, लक्षात घ्या. व्यापाऱ्याचा मित्र व्यापारीच आहे. हे समजण्याचा प्रयत्न करा. आपल्याला आपलं असोसिएशन बदलावं लागेल. 18-20 वर्ष आपण ज्या मित्रांच्या सहकाऱ्यांच्या संपर्कात होतो त्यांच्यापासून थोडंसं डिस्कनेक्ट करायचं स्वतःला, कापून टाकायचं तो दोर. लक्षात घ्या. तो दोर तुम्ही आज कापाल तर उद्याचं भविष्य तुमचं असेल. जर तो दोर नाही कापला तुम्ही तर तुम्हाला खुट्याला बांधलेला हत्ती माहिती, खुट्याला बांधलेला हत्ती सर्कशीत बघा, एक पिल्लू असतं बघा, एक छोटं हत्तीचं पिल्लू असतं, ते सर्कशीमध्ये असतं. त्याला छोट्या साखळीने पहिले बांधलं जातं है ना. म्हणजे दोरीच असते, ते जन्मालाच त्या सर्कशीमध्ये आलेलं असतं आणि त्यांनी पाहिलेलं असतं की माझ्या आईला या दोरीला बांधलेला आहे आणि ते पिल्लाला पण त्या दोरीने बांधलं जातं आणि ते एकदा दोनदा तोडायचा प्रयत्न करतात. त्याला नाही तुटत ते, त्याला काय वाटतं हे तुटत नाही है ना. मध्ये थोडंसं मोठं होतं, मग थोडीशी जाड साखळी, कारण ते आगाव असतं, वाढता वाढता माणूस आगाव होतात है ना. मग त्याला साखळीने बांधलं जातं, ते परत प्रयत्न करतं पण नाही तुटत साखळी. मग त्याच्या लक्षात येतं की ही साखळी तुटणार नाही आणि मग ते खूप मोठा आवाढव्या तो हत्ती तयार होतो. त्याला आता बारीकशा दोरीने बांधल्या जातं, तरी सुद्धा तो पूर्ण शरीर इकडे तिकडे होतो पण पाय तिकडून सरत नाही. तुम्ही हत्तीला बघत एक पाय त्याचा सतत मारा असतो असं, कारण त्याच्या मनामध्ये बसलंय की माझा पाय बांधलेला आहे ना. मित्रमैत्रिणी ही सुद्धा आपल्यासाठी अशीच लोक आहेत. चांगले असतील तर तुमचं आयुष्य खूप चांगलं बनेल, पण ते जर का त्या लायकीचे त्या योग्यतेचे नसेल तर तुम्ही सुद्धा तशाच मानसिकतेमध्ये जगून घ्या.
आपल्या समाजामध्ये अशा अनेक घटना घडतात, अशा अनेक उदाहरणं आहेत की जेव्हा तुम्हाला ह्या माझ्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही लगेचच अनुकरण झालेलं बघू शकाल. पूर्वीच्या काळी स्त्रिया लवकर उठायच्या. आता तुम्ही तुमच्या याच्यात लवकर उठत असाल ना? किती वाजता? आज पण तुम्ही लवकर उठत असाल. 4 वाजता जाग येते. माइंडला कमांड आहे, कारण त्यांची सासू 4 वाजता उठायची, त्यांची आई 4 वाजता उठायची. आता त्यांच्या मुली नसते उठत, है ना? नाही उठत का ते पण सांगतो. पण लक्षात घ्या, मग असं का झालं? तर त्यांनी इतकं ऑब्झर्व केलं सासूबाईंना, आईला, की नाही असंच झालं. सकाळी उठून खराटा घेतला की पहिले अंगण साफ करा. बघा, मागच्या ज्या स्त्रिया होत्या, काही वर्ष मागच्या जर आपण गेलो तर त्यांना कंबरदुखी कधी झालीच नाही. 8-8, 10 मुलं व्हायची स्त्रीला, तिला कधीच हॉस्पिटलला जायची गरज पडली नाही, है ना? कारण त्या तेवढ्या हार्डवर्क करायच्या. तुमचं कंबर वाकून झाडणं हे खूप मोठं व्यायाम आहे. समजते ना? हे कंबर इतकं वाकवणं आणि कंटिन्युअस झाडणं खूप मोठा व्यायाम आहे. तुम्ही बसून कपडे धुणं हे खूप मोठा व्यायाम आहे. लक्षात ठेवा. घरटी होती ना पूर्वी, त्या घरटीला असं ते पूर्ण झोकात नाही, असं म्हणजे नाही का, फिरून ते दळण दळायचं आणि रोज दळायचे लोक. तेव्हा काय असं 50 किलो 25 किलो दळत नव्हती. किती खातात लोक आपल्या घरात? 12 लोक आहेत, मग 1 पायली 2 पायली अर्धा पायली, है ना? पायलीचा हिशोब होता 2 शेर पाव शेर असं करायचं. तेवढंच दळायचं आणि ताजं खायचं. लगेच दळायचं, लगेच मळायचं, लगेच खायचं. 100-125 वर्ष जगायचे. आज आपलं आयुष्य काय? कधी पटकन जाऊ कळतच नाही. आज तर 10-11 वर्षाच्या पोरांनाही हार्ट अटॅक येतो, है ना? आणि त्यामध्ये असे कोरोनासारखे जर का डिसीज आले तर कोण कधी उडून जातं कळतच नाही. काल तर चांगला होता म्हणजे एखादा झोपेत उठतच नाही, झोपला तसाच झोपून जातो. आपलं लाईफस्टाईल आपण काय केलं आहे का, फास्ट लाईफकडं आपल्याला स्वतःला कन्वर्ट केलं आपण. पण फास्ट लाईफमध्ये जाताना, जोरात गाडी चालवताना ॲक्सिडेंटचा धोका पण तेवढाच आहे. समजतंय ना? चेंज युअर असोसिएशन. तुमच्या असोसिएशनला बदला. थोडं स्लो करा स्वतःला. खूप फास्ट नाही, खूप स्लो पण नका, पण एक मेंटेन लाईफ करा. मस्त मिडियम तुमचं स्पीड असलं पाहिजे. इथले सर ड्रायव्हर आहेत, ते तुम्हाला शेजारी घेऊन बसलेले आहेत. ते तुम्हाला सगळं काही शिकवणार आहेत. ते ब्रेक कसा दाबायचा, क्लच कसा दाबायचा, स्टेरिंग कसं फिरवायचं, गेअर कसा टाकायचा, ब्रेक कसा दाबायचा, सगळं शिकवणार आहे. कंट्रोलिंग तुम्हाला शिकवणार आहे. आता तुम्ही शेजारी बसून ते ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. मग बघा काय, मग तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. मग तुमच्या आयुष्यातला का बाहेर पडला, एकदा का बाहेर पडला कसं ऑटोमॅटिक समजून महत्वाचं आहे. सुरुवातीला का कळला पाहिजे, जीवनाचं महत्त्व कळलं पाहिजे. तुम्ही जिवंत का आहात ही गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे, तरच पुढे जाऊन तुमचं आयुष्य बदलेल, नाही तर नाही बदलणार. आणि याच्यासाठी खूप काही करावं लागेल का? नाही, काही करायचं नाही. फक्त स्वतःला नीट पद्धतीने समजण्याचा प्रयत्न करा. जी लोक स्वतःला समजतात ती लोक आयुष्यामध्ये पुढे जातात. समजतंय काय बोलतो? आपल्याकडे 2 माइंड आहेत, एक कॉन्शियस आणि एक सबकॉन्शियस, है ना? कॉन्शियस आणि सबकॉन्शियस या माइंडला जर का तुम्ही व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलं तर तुमच्या आयुष्यामध्ये कधी अडचणीच नाही. आपल्याला देवाकडे सुद्धा जायची गरज नाही. आपल्याला आपल्या स्वतःकडे जायची गरज आहे. आपल्याकडं सगळ्या गोष्टीचं सोल्युशन आहे. प्रॉब्लेम किती असतो तुमच्याकडे, त्याचं सगळं सोल्युशन तुमच्या आतमध्ये लपलेलं आहे. पण तुम्ही स्वतःला विचारत नाही ना, मला प्रॉब्लेम आला का मी दुसऱ्याकडे जातो, सांग याच्यावर काय करायचं. आणि तो काय एवढा एक्सपर्ट आहे का? त्याने चुकीचा सल्ला दिला का आपण त्याला भेट काही बोलतोय तू गेलाच कसं त्याच्याकडे? तू स्वतःकडे जा ना, तू स्वतःला विचार ना, मला अडचण आली तर मी पहिले स्वतःला विचार, मी का बरं अडचणीत आली. समजा माझा ॲक्सिडेंट झाला होता, तुम्ही पहिले काय विचारलं पाहिजे स्वतःला, माझ्या गाडीचं स्पीड किती होती, है ना? काय मी एवढ्या स्पीडने गाडी चालवायला पाहिजे होती, या टर्नला मी स्लो करायला पाहिजे, है ना? हे जर का मला मी विचारून घेतलं तर पुढच्या चौकात किंवा पुढच्या वेळेस ॲक्सिडेंट मला होणारच नाही. मला माझं माइंड कमांड देईल की नाही या चौकात या इथं असं हळू व्हायचं असतं, है ना? समजते तुम्हाला? सो मेंटेन युअर लाईफ. स्वतःला मेंटेन करा मस्तपैकी. खूप छान मजा येते. नर्सिंगसारखी मजा दुसऱ्या कोणत्याच क्षेत्रामध्ये नाही. बघा 4 महिन्याची थेरी तुमची इथं होईल. आता या करोनाच्या पिरियडमध्ये किती दिवस थेरी होईल सांगता येत नाही, कारण तुम्ही जसे जास्तीत जास्त दिवसात जाल लोक तिथं बघत जातो तुम्हाला. आणि आता क्लासेसला परमिशन नाही, म्हणजे आपण एवढं बसलं हा सुद्धा गुन्हा आहे. समजतंय ना तुम्हाला? त्यात विदाऊट मास्क बसले काही, है ना? हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, बरोबर ना? तर बघा मग पुढे जाऊन किती दिवस तुमची थेरी घेणार आहे, मग प्रॅक्टिकल तुमचं 14 महिने 100%. आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकलला जाल ना, आयुष्यातली सगळ्यात मजेदार गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात. एक तर तुम्ही फ्री राहा. सेकंड, तुम्हाला वेगवेगळी लोक भेटतील. थर्ड, वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळं नॉलेज तुम्हाला शिकायला मिळेल. जग कळेल, जगात काय चाललंय तुम्हाला कळेल, लक्षात घ्या. आणि तुम्ही स्वतः इंडिव्हिज्युअल लेवलला जगायला शिकाल, ही सगळ्यात मोठी गोष्ट. स्वतःच्या हिमतीवर कसं जगायचं असतं, ज्यावेळेस तुम्ही एकटं जगाल त्याच वेळेस तुम्हाला कळेल.
तुमच्या आईवडिलांना आताही टेन्शन आलं असेल, कुठं पाठवायचं 14 महिने प्रॉब्लेम झाला मग है ना. कारण आपल्याला आपण मान्यतेने बांधले गेलेलो आहोत. लक्षात घ्या, आपल्याला नेहमी आई आजी असं सांगतात, हे बाई जपून जा आणि जग फार वाईट येते. चांगलं कधी होतं? हॅलो, बरं, चांगलं झालं असेल तर वाईट कधी होतं है ना, वाईट असेल तर चांगलं कधी होतं? दोन्ही गोष्टी आपल्याकडे आहेत. मग जर रामाचं युग चांगलं असेल तर मग सीतेला रामाने युग काढली है ना, तिथेही प्रॉब्लेम होता. आणि जर का मग कृष्णाचं युग चांगलं होतं तर मग द्रौपदीची भरल्या दरबार साडी कावर सोडली है ना. मग ना जग तेव्हा चांगलं होतं ना जग आज चांगलं आहे ना, तेव्हा वाईट होतं ना आज वाईट आहे. तुमची दृष्टी आहे, तुम्ही जसं बघाल जग तशी तुम्हाला सृष्टी दिसणार आहे. ओके, सो इम्पॉर्टंट काय आहे की आपल्याला जे करायचे ते आपल्याला पहिले क्लिअर झालं पाहिजे की मी आज नर्सिंगला ॲडमिशन घेतोय, हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय. सो मी माझ्या हिमतीवर घेतो. कारण बनायचे कुणाला? स्वतःला बनायचं. का मोनिकाला बनवायचे म्हणून कविता आली, कविताला बनवायचे म्हणून मोनिका आली. मला बऱ्याच वेळा आहे ना ह्या मुलींना हे समजून सांगताना म्हणजे मला कळत नाही कशा पद्धतीने समजून सांगू की ह्या दोन मैत्रिणी आहेत. मोनिकाला प्रॉब्लेम झाला का कविताला कळेल, कविताला प्रॉब्लेम झाला का मोनिकाला कळेल. कविता घरी गेली का मोनिकाही घरी जाते, मोनिका घरी गेली का कविताही घरी जाते. आणि बरं, एकाच आयुष्य तर ऑलरेडी स्वतःहून तिने फॉलोदा करून घेतलंय, दुसरे तिच्यामध्ये विनाकारण मिक्स होतं. समजतं ना काय बोलतोय? तुम्ही इंडिव्हिज्युअल लेवलला जागा, स्वतंत्र जागा, स्वतःपुरता विचार करा. मी एकटी आहे, मी माझ्या स्वतःसाठी आलेली आहे आणि मला माझं आयुष्य माझ्यासाठी घडवायचं आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस तुम्हाला तुमचा का समजून जाईल, आज तुमच्या घरची परिस्थिती जी काही असेल त्यामध्ये जर का अजून 2 वर्ष येणे तुमच्या घरची परिस्थिती बदलणार असेल तर तुम्हाला हे करावं लागेल है ना. याला कम्प्लीट करावं लागेल. त्याला कम्प्लीट करून स्वतःला एक सक्षम परिपूर्ण अशी स्त्री बनवून एक परिचारिका, एक आदर्श परिचारिका बनावं लागेल. मग तुम्ही कुठेही जाणार. उद्या तुमचं लग्न झालं, एखाद्या तुम्हाला समजा इथून मुंबईला दिलं, पुण्याला दिलं, ठाण्याला दिलं, कल्याणला दिलं किंवा नाशिकला दिलं, सर्टिफिकेट तेच चालणार आहे. समजतंय ना. किंवा तुम्ही आता तुम्हाला जे सर्टिफिकेट मिळणार आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देतो. तुम्हाला जे सर्टिफिकेट मिळणार आहे ते NCETचं आहे. ते नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल एज्युकेशनल ट्रेनिंग सेंटरचं आहे. लक्षात ठेवा, सेंट्रल गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे बेटी बचाव बेटी पढाओच्या अंतर्गत. ओके, याचं सर्टिफिकेट घेऊन तुम्ही इंटरनॅशनल लेवलला जाऊ शकता. नॅशनल सोडा, तुमचा पुणे जिल्हा सोडा, महाराष्ट्र सोडा, देश सोडा, दुसऱ्या देशात पण तुम्हाला समजेल. इतकं भारी सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे. पण त्यासाठी तुम्ही भारी काम करायला पाहिजे ना, है ना. हे सर्टिफिकेट घेऊन तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलला गेला तो हॉस्पिटल तुम्हाला नकार देऊच शकत नाही. त्याच्याकडे जर जागा नसेल तरच मिळेल. सिस्टर अर्ज द्या, तुमचा नंबर लिहून ठेवा, एखादी गेली की तुम्हाला लगेच फोन करू, आत्ता जागा नाही, मग दुसऱ्या हॉस्पिटलला जायचं. समजते ना. बघा किती ऑप्शन आहे. समजा ह्या हॉस्पिटलला जिथं माझं हॉस्पिटल आहे, तुम्ही माझ्याकडे आलात, मी तुम्हाला बोललो की माझ्याकडे आता जागा नाही, नंतर तुम्ही एका दुसऱ्या डॉक्टरकडे गेला, ते बोला हां सिस्टर माझ्याकडे जागा आहे, पगार किती द्या, तो बोला मी 10,000 रुपये पगार. तर ठीक आहे, सध्या जॉईन करून घेतला आणि माझ्याकडे वॅकन्सी तयार झाली. बघा काय होतंय, असंच होतंय. वॅकन्सी तयार झाली आणि मग तुम्ही नंबर तिथं सोडलेला आहे. मी माझा एखादा मेंबर फोन करतो की सिस्टर तुम्ही तो जॉबसाठी ॲप्लिकेशन दिला होता ना, आता आमच्याकडे वॅकन्सी आहे का? तुमचा पहिला प्रश्न पगार किती द्या है ना. आमची ती मागची गेली ना, तिला 12,000 होता, नाही मला 15,000 पाहिजे. कारण इथं मला 15,000 मिळतो, पण इथे किती मिळतं प्रॅक्टिकलमध्ये? तो त्या डॉक्टरला फोन करून विचारत नाही. तो 15 तर 15 या आलं लक्षात. बरं नाही 15 दिला तर 13-14 मिळतेच ना. मिळत होता 10, आता किती मिळाला? 13-14. परत पुढं असत होतं काही दिवसात. कोणतरी डॉक्टर तुमच्याकडे येत असतात, ऑब्झर्व करतात, अरे ही सिस्टर खूप छान काम करते, ही मुलगी खूप छान काम करते, आपल्या हॉस्पिटलला मॅसेज नर्स पाहिजे. मग तो हळूच जाता आता म्हणतो सिस्टर किती पगार मिळतो? तुम्हाला मिळतो आता 15,000. तुम्ही बोला सर 17,000 रुपये मिळतो. तो दादा आता म्हणतो 20,000 ती या तिकडं. खूप ऑप्शन आहे नर्सिंग सारखं ऑप्शन आहे. म्हणून तर नर्सिंगचा तुटवडा आहे. लक्षात घ्या, नर्सिंगमध्ये सगळीच काम करतात अशातला भाग नाही आहे. तर तुम्ही समजा इथं 30-40 मुली जर का नर्स बनल्या बरोबर ना, तर याच्यातल्या 20% मुली त्या घरीच थांबतील, त्यांना उमजणारच नाही. आणि ज्या 20% नर्सिंग करतील बरोबर, त्यांना हे सगळे ऑप्शन्स मिळतील. पण ज्या 20% आहेत, या 20% का बरं करणार नाही? एखाद्याचं लग्न विग्नावर नाही करू देणार, एखादा बाप म्हणा जाऊ दे शिकली एवढं बरं झालं, आई म्हणून नाही पाठवायची मला, तुला आता कुठं आता लग्नच करून द्यायचं झालं. 20% त्यातच दूर पडल्या. बरं आपल्याकडे इतकी वॅकन्सी आहे नर्सची, तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलला जातो नर्स पाहिजेच, हॉस्पिटल चालतच नाही. इतकी जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी ह्या क्षेत्रामध्ये आहे. मग आपल्याला काय करायचं आहे की ह्या संधीचं पूर्ण सोनं करायचं. आपल्या आईवडिलांनी आपल्यावर ठेवलेला विश्वास, आपल्याला दिलेली या ठिकाणचं पहिलं पाऊल चालण्याची संधी, याला आपल्याला सोडायचं नाही.
आज आलोय ना, अब जब तक नहीं बनते हम नहीं छोड़ते, है ना. मिला है मौका तो मार देते हैं चौका. जोपर्यंत हा मौका तुम्ही मौका म्हणून घ्याल तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये सतत चौके लागत राहतात, है ना. पण या मौक्याला जर का तुम्ही धोका समजला तर संपला विषय. आणि तसे असं म्हणतात की जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देते, है ना. तर धोक्यांनी भरलेली ह्या दुनियेमध्ये जर का मौका मिळाला तर चौका त्याच्यावर 100% मारला पाहिजे. सिक्सर मारणं चांगलीच गोष्ट आहे, पण चौका कमीत कमी एका बॉलमध्ये 4, है ना. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्यावर डिपेंड करते तुमचं लाईफ आता तुम्हाला कसं करायचं. तुम्ही जसं स्वतःला बघाल, जसं स्वतःची इमेज तयार कराल, जसं स्वतःचं असोसिएशन बनवत जाल, जसे जसे चांगल्या चांगल्या लोकांच्या तुम्ही संपर्कात येत जाल, तुम्ही अजून चांगलं बनून जाल, तुम्ही बेस्ट बनून जाल. आज तुम्ही हिरा आहे. तुम्हाला त्या जोहरी या माऊली इन्स्टिट्यूट हा एक जोहरी आहे आणि तुम्हाला ओळखलं की नाही याच्यातून काहीतरी घडू शकतं आणि तुम्ही का आलाय. आता तुमच्यावर अनेक कट्स दिले जातील लक्षात घ्या. मग कापताना तोडताना आपल्याला त्रास होईल लक्षात घ्या. मी तुम्हाला आत्ता बोललो की असोसिएशन चेंज करायचं. सर 18-20 वर्षाची मैत्री तुम्ही माझ्या वेळेत तोडायची. त्रास तर होईल ना, होईल की नाही. काहींची 2-4 वर्षाची असेल, त्रास तर होईल ना. काहींची 4-5 वर्षाची असेल, है ना, त्रास तर होईल ना. पण जितके तुम्ही कट्स लावाल तुमच्या आयुष्याला तितकं तुमचं आयुष्य उजळून निघेल. एका ट्रकमधनं मार्बल चालले होते, मार्बल. ते मार्बल एका मंदिराला लागणार होते आणि ते मार्बल मंदिराला लागले सुद्धा. लक्षात घ्या. एक मार्बल वरती लागला, एक मार्बल खाली लागला, एक पायरीला लागला. जो खालचा मार्बल होता, जो पायरीचा मार्बल होता, तिथं लोक चप्पल काढायची आणि आतमध्ये जायचे. खालचा मार्बल खूप दुःखी होता. वरच्या मार्बलला तो रोज विचारायचा, यार काय माझी जिंदगी, काय माझी जिंदगी. शेवटी एक दिवस त्यांनी जोशात विचारला, सला तू मार्बल मी मार्बल, पण तू सला देवाच्या डोक्यावर जाऊन बसलास आणि लोक बघ माझ्यावर चप्पल काढतात, लोकांच्या पायाची धूळ माझ्यावर पडते, माझ्यावर असा अन्याय का झाला, नेमकं तुझ्यात काय आहे असं जे माझ्यात नाही आहे. त्यावेळेस वरचा मार्बल खालच्या मार्बलला बोलला, यार ज्यावेळेस तुला मला आपण हा जो कारागीर होता ज्यावेळेस आपल्यावर नक्षीकाम करत होता, आपल्यावर डिझायनिंग करत होता, त्यावेळेस तू तुटलास, तू तुटला म्हणून खाली पडलास, मी नाही तुटलो म्हणून मी देवाच्या डोक्यावर बसलो. लक्षात ठेवा. या एज्युकेशनमध्ये सुद्धा असंच होतं. तुम्हाला अनेक कट्स मिळणार आहेत. तुमचे शिक्षक तुम्हाला अनेक पद्धतीने शिकवतील. कोणी रागावून शिकवेल, कोणी चिडचिड करून शिकवेल, कोणी प्रेमाने शिकवेल, कोणी खूप समजून सांगेल, कोणी वेगवेगळ्या. प्रत्येक शिक्षकाच्या वेगवेगळ्या टॅक्स आहेत. इथपर्यंत राहू दे, इथे तर तुम्हाला खूप प्रेमाने शिकवतील. हे तुमचं माहेर आहे असं समजा. तुम्हाला सासरी जायचं आणि सासरमध्ये कोणी भेटतं, म्हणजे पहिले तर सासू भेटते, मग नणंद भेटते, मग जाऊ भेटते, है ना. मग नंदही येतो, त्याला ओळखतच नाही आपण कधी, है ना. तो अचानक येतो, तो येतो डायरेक्ट डोक्यावर बसतो. आहे का घरात कुणी, ही बिचारी नवीन नवरी येते का, कोण आहे ती, मला नाही ओळखलं का, तुझ्या नंदीचा नवरा आहे मी, अच्छा अच्छा नमस्कार, है ना. किती नवीन नवीन लोकांच्या भेटी होतात आपल्याला, है ना. समजते ना. हॉस्पिटल पण असंच आहे. तिथं ते सासरच आहे तुमचं. तिथं तुम्हाला सासू भेटते, तिथं तुम्हाला नणंद भेटते, तिथं तुम्हाला दीर भेटतो, सगळे लोक तुम्हाला भेटतात. लक्षात घ्या. आता ते काय आहे ते पुढच्या लेक्चरला. एवढं जर आजच सांगून टाकलं तुम्ही कन्फ्युज होता, है ना. तर मोठा विषय आहे. पण लक्षात घ्या की असे अनेक लोक आपल्या आयुष्यामध्ये येणार आहेत जे आपल्याला एक चांगल्या पद्धतीने शिकवतील. एखादा चिडचिड करून शिकवतो, एखादा रागावून शिकवतो, एखादा खूप प्रेमाने शिकवतो. आपल्याला शिकून घेण्याची मतलब आहे. तुम्ही ज्या ज्या वेळेस शिकण्यासाठी तयार असाल, समोरचा व्यक्ती शिकवायला तयार असतो. तुम्ही जर का शिकायला तयार नसाल तर समोरच्याचं किती भुकून झालं तरी पण आपल्याला शिकवलेलं काही लक्षात राहत नाही. मग शिकण्याच्या मोडमध्ये आता तुम्ही आता प्रोफेशनल कोर्सला आहात. तुम्ही आता तुमचं जे आयुष्य आहे, तुमचं जे वय आहे, ते वय आता असं नाही आहे का बाहेरनं गाडी चालली, कोणती गेली असेल, हॉर्न वाजला, कोणती कोणाची आमच्या ओळखीचा हॉर्न वाटते, है ना. हे वय नाही आहे. पहिले आपण असंच केलंय ना, हॅलो, असंच केलंय ना. आपण वर्गात बसलोय, वर्गात शिक्षक इकडे विचारा फार घसा सुकसतोय, तो ओळखतोय आपण, काय सर काय तो आपल्याला उभं करतो. मग सांग या प्रश्नाचं उत्तर सांग, कोणत्या, कारण आपलं लक्ष बाहेर होतं, है ना. आता तुमचं वय तसं नाही. तुम्ही एका प्रोफेशनल कोर्स पाहिलेला आणि ह्या प्रोफेशनल कोर्समध्ये तुम्ही प्रोफेशनल बनणार. मी तुम्हाला थोडंसं प्रोफेशनल विषयी सांगतो. प्रोफेशनल कोण आहे. तुम्ही डॉक्टरकडे जाता, डॉक्टर तुम्हाला तपासतो, है ना. गोळ्या औषधं लिहून देतो, इंजेक्शन वगैरे देतो आणि फुकट सोडतो का, पैसे घेतो, है ना. वकिलाकडे जा, सल्ला घ्या, बदल्यात पैसे घेतो. इंजिनियरकडे जा, प्लॅन काढून घ्या, बदल्यात पैसे घेतो, है ना. मंदिरात जा, पुजाराला म्हणा माझं भविष्य बघ, पंचांग ठेवतो, म्हणतो 11 रुपये ठेव. जो आधी पैसे घेऊन मोकळा होतो ना, तो असतो प्रोफेशनल. तुम्ही आता जॉब करणार आहात ना, ज्याही हॉस्पिटलला जाल त्या हॉस्पिटलवाले तुम्हाला पगार देणार आहे, है ना. म्हणजे तुम्ही झाले प्रोफेशनल. प्रोफेशनल म्हणजे काय की जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातला काही वेळ एखाद्या इन्स्टिट्यूटला
एखाद्या हॉस्पिटलला, एखाद्या संस्थेला देता आणि ती संस्था, ते इन्स्टिट्यूट, ते हॉस्पिटल बदल्यात तुम्हाला सॅलरी देतं. अशा लोकांना म्हणतात प्रोफेशनल. माझं काम तेवढं आहे, मी तेवढंच करेल. मी ड्रायव्हिंगचं काम करतो, तुम्हाला ड्रायव्हिंगच येते, है ना. मेकॅनिकल आहे, तुम्ही मेकॅनिकलच आहे. पण मग मेकॅनिकल आणि ड्रायव्हर दोघांचाही सेपरेट पार्ट आहे ना. कळतं ना काय म्हणतो तुम्हाला. तसंच आपलं आयुष्य आहे, तसंच आपलं नर्सिंग आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्ही स्वतःला जितकं डेव्हलप कराल तितकी तुमची प्रगती होईल. तुम्ही जर का दुसऱ्यांसारखं वागायचा प्रयत्न कराल तर प्रॉब्लेम होईल. इथे कुणाची डुप्लिकेट मारायची नाही, कारण इथं बोगस नर्सिंगचा भरणा होतो. बोललो ना अगोदर, बोगस नर्सिंगचा भरणा होतो. आपल्याला काय करायचं, कुणाची डुप्लिकेट नाही मारायचं. हा, एखाद्याचा आदर्श घ्या, चांगलं काम करते, आदर्श घ्या, हिच्यासारखं मला बनायचं, आदर्श घ्यायचं. पण तिची डुप्लिकेट मारू नका, कारण ह्या जगामध्ये ज्ञानाची डुप्लिकेट नाही होत. लक्षात घ्या, है ना. तुम्ही माझ्यासारखे एक येऊन बोलू नाही शकत, कळतंय ना. आणि माझ्यासारखा तुम्हाला कोण दिसला बी नसेल. पहिल्यांदा बघताय मला, आणि मी पण तुम्हाला पहिल्यांदा पाहतोय. आता माझ्याकडे 5,500-6,000 मुली फोन केल्यात नर्सेस. पण काय माझ्या सगळ्या लक्षात येत का? कारण कोणा एकासारखी दिसणारीच नव्हती. स्वतः मोनिकासारख्या सगळ्या आहेत, तरी लक्षात नाही राहतील. आणि मोनिका सोडून वेगळ्या वेगळ्या मुली आहेत, तरी पण लक्षात नाही राहत. आणि आमच्या तर राहतच नाही, कारण जेव्हा तुम्ही ॲप्रॉन घालता ना, सगळ्या सारख्या दिसतात. समजते ना. कधीच मला खूप मोठा प्रॉब्लेम मला तर लक्षातच राहत नाही. आणि म्हणून आम्ही कोणत्याही मुलीचं नाव लक्षातच ठेवत नाही, म्हणजे राहतच नाही. आमच्याकडे फक्त एकच वर्ड आहे, बेटा. कशीच बेटा, बरी ना, बरं चाललंय, शिकायला मिळतंय का, ओके सर, गुड, चल निघ, है ना. तर तुझी बायकोचा फोन येतो, तिला म्हणतो हा बोल बेटा, ती म्हणजे मी बोलते. इतकं ते पाठ होऊन गेलं. समजतंय ना काय बोलतोय. एखाद्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आपण पूर्ण झोपून देतो ना, आपण त्या क्षेत्राचे म्हणून जातो. आणि या सिस्टीममध्ये तुम्हाला अशी लोक भेटले ज्यांनी पूर्ण झोपून दिलं. 10-12 वर्ष पहिला सरांचा अनुभव असेल, मोहन सरांचा अनुभव असेल, यांनी खूप दिवस माझ्यासोबत काम केलं आहे. लक्षात घ्या. म्हणून ते बऱ्यापैकी आहे ना, त्यांनी झोपल्यामुळं ते तसेच बनत गेले. लक्षात घ्या, तुम्हाला पण तुमच्या क्षेत्रामध्ये खूप झोपून द्यावं लागेल, स्वतःला वाहून द्यावं लागेल, एकदम नाही का पाण्यासारखं. जसा समोरचा गुरु राहिला तसा आपण बनून जायचं. तो तिखट येतं थोडंसं, आपण बी तिखट पाणी बनवून द्यायचं, है ना. तो गोड येतं, आपण गोड बनून जायचं. तो जसा शिकवतो तसं शिकून घ्यायचं. पण शिकवायला लागल्यानंतर मला नाही वेळ, मला नाही जमणार असं म्हणायचं नाही, कारण त्याचा तेव्हाच मुळे शिकवायचा, ते तेव्हाच शिकवावं लागेल. आज तुमचं वय शिकण्याचं आहे, खूप चांगल्या गोष्टी या क्षेत्रात, खूप जबरदस्त करिअर आहे. तुम्ही स्पेशलिस्टकडे जा, तुम्ही सुपर स्पेशालिस्टकडे जा, तुम्ही मल्टी स्पेशालिटीकडे जा, तुम्ही इंडिव्हिज्युअल एखादा सेपरेट डॉक्टर असेल त्या एखाद्या डॉक्टरच्या हाताखाली काम करा, तिथं पण जा. तिथं वेगवेगळं नॉलेज तुम्हाला मिळणार आहे, अनेक प्रकारचे नॉलेजेस तुम्हाला मिळणार आहेत, अनेक प्रकारच्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. याच्यामध्ये आपलं स्वतःला सांभाळा, स्वतःचं चरित्र सांभाळा, आपल्या कॉलेजचं नाव, आपल्या सरांचं नाव, आपल्या आईवडिलांचं नाव, हॉस्पिटलचं नाव कुठे बदनाम होणार नाही, आपल्यामुळं त्यांच्यावर कोणी शिंतोडे उडवणार नाही, किंवा आपल्या घरच्यांचं कुठं बदनामी होईल, अशा प्रकारची वागणूक आपली बिलकुल नसावी. बिकॉज आज आपण छोटे नाही आहोत, आपण मोठे आहोत. समजतंय काय होतंय, आज आपण खूप मोठे आहोत. आणि म्हणून स्वतःला पहिले घडवायचं. कोण गे, स्वतःला पहिले घडवायचं, मग जग घडवायचा विचार करायचा. समजतंय काय बोलतो. पण फोनचं लक्ष सोडा, ते वाजत राहतो, है ना. तर पहिले स्वतःला घडवायचं आणि मग दुसऱ्यांना घडवायचा विचार करायचा. मी जर का परफेक्ट बनली तर माझ्यासारखे अनेक परफेक्ट बनतील, पण मी जर का चुकीची बनली तर मी अनेक लोकांना चुकीचं बनवतो. समजते ना, समजते ना. आपण कॉपी करण्याचा प्रयत्न करतो, परंतु कॉपी करून फसून जातो ना. हे सर नो, सर तरी पकडतील, 2 फटके तरी देतील, छड्या तरी मारतील, कारण कॉपी केली, है ना. तुम्हाला जे येतं ते करा ना, तुम्हाला सगळं येतं, तुम्हाला सगळं येतं, फक्त तुम्ही तिकडे लक्ष नसतं. तुम्ही खूप हुशार आहात. नर्सिंग जे आहे ना, ते तुमच्या बॉडी लँग्वेजवरती नाही आहे, तुमच्या शरीराच्या आकारावर नाही आहे, तुमच्या रंगावर नाही आहे, तुमच्या उंचीवर नाही आहे, तुम्ही कशा आहात त्याला काही महत्त्व नाही आहे. लक्षात घ्या, नर्सिंग हे एक असं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला बेस्ट फॉलो करता आलं पाहिजे. तुम्हाला ट्रीटमेंट नाही द्यायची, समजते ना. तुम्हाला डॉक्टर पेशंट बघतो, एक कागदावर लिहितो, तुमच्या हातामध्ये तो पेपर देतो, म्हणतो सिस्टर एवढं एवढं करा. आपलं डोकं वापरायचंच नाही ना, म्हणजे किती सोपं आहे. समजते ना. आपल्याला आपलं डोकंच नाही वापरायचं, डॉक्टर त्याचं डोकं वापरतोय आणि आपल्याला सगळं लिहून देतोय. आणि आपल्या समोर झोपलेला पेशंटला मग 4 वाजता इंजेक्शन द्यायचंय का, 2 वाजता गोळ्या द्यायच्यात का, हे सगळं आपल्या समोर असतं आणि ते आपल्याला करायचं. इतकी सोपी गोष्ट आहे नर्सिंगमध्ये. पण याच्यासाठी
वागून घ्यावा लागेल, कंटिन्युएशन मध्ये यावं लागेल, सतत यावं लागेल, रोज यावं लागेल, कारण विषय नवीन आहेत. तुम्हाला काही समजेल, काही समजणार नाही, माहिती नाही. मी पुन्हा कधी पण एक गुरुमंत्र देऊन जातो आणि तो लक्षात ठेवा, तो खूप महत्वाचा आहे लाईफसाठी सुद्धा. गुरुमंत्रच देतोय, हा पाहिजे ना? या ओके. समझा तो अच्छा, समझा तो अच्छा और नहीं समझा तो और भी अच्छा. माझ्यासोबत म्हणा, समझा तो अच्छा, नहीं समझा तो और भी अच्छा. कम से कम उनको इतना तो समझा कि हमको कुछ नहीं समझा. न समजणं आणि ते बोलून दाखवणं ही सुद्धा खूप मोठी समजदारी आहे. आपला प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला समजलं नाही तरी आपण हो समजलं, इथं प्रॉब्लेम आहे. ह्या प्रॉब्लेम पासून नाही समजलं नाही म्हणा, समजलं तरीही नाही म्हणा, परत परत शिका. कारण तुम्हाला कोणाच्या तरी जीवाशी खेळायचं. तुमच्या समोर जे व्यक्ती असेल तिचा पूर्ण तिच्या जीवाचा अधिकार तुमच्याकडे आहे. चुकून तुमच्याकडनं चुकीचं इंजेक्शन टोचलं गेलं, चुकीचं मेडिसिन्स दिल्या गेलं किंवा त्यामध्ये टाळांटाळ झाली, तो एक तर लवकर बरा होणार नाही किंवा तो जीवानी जाईल. लक्षात घ्या. आणि बघा, तुम्हाला तर काही प्रॉब्लेम नाही. आजपर्यंत एकही नर्सेसला मारलेली इतिहासात नाही का बुवा एखादा पेशंट मेला आणि त्या नातेवाईकांनी सिस्टरला लय मारलं, असं नाही. लक्षात घ्या. पण डॉक्टरने मार खाल्लेला माहिती आहे तुम्हाला? चूक होती का त्या विचारायची? हॅलो, त्याने तर कागद घेऊन दिला होता ना. तुमचं लक्ष नव्हतं. तुमचं लक्ष मोबाईलवर असेल, तुमचं लक्ष टी व्हीवर असेल. तुम्ही तुमच्या डोक्यातनंच निघून गेलं की त्याला तुम्हाला औषधं द्यायची होती. तो नाही लवकर बरा झाला, तो कॉम्प्लिकेशन्समध्ये गेला. लक्षात प्रॉब्लेम त्याला क्रिएट झाला आणि मग ते असं काही झाल्यानंतर आज ना उद्या तर आपण मरणार आहोत. निकाल सत्य आहे ना, मृत्यू हे सगळ्यात मोठं सत्य आहे. पण जेव्हा वरती जाऊ तिथे कुठेतरी हिशोब चालू असाल ना, आणि तुम्ही आल्या पुढं 4 मर्डर इतकं नावावर काय करायचं? चित्रगुप्त सांगा ना हिशोब, 4 मर्डर तिच्या नावावर आहे, काय करायचं? आणि तुम्ही काय म्हणता, अय डास नाही मारणार मी, 4 लोक कधी मारणार? ये तुला दाखवतो टी व्ही त्या दिवशी है ना. हे बघ, कळतंय ना? कळत आपल्या हातातून चुका होतात. पण आपण जरी त्याचं कॅल्क्युलेशन करत नसू तरी कोणीतरी त्याचं कॅल्क्युलेशन करत असतं, कोणीतरी आपल्यावर ऑब्झर्वेशन करत असतं आणि त्या ऑब्झर्वेशनमधूनच आपल्याला सिलेक्ट केलं जातं. लक्षात घ्या. आपले दोष, आपले गुण आपल्याला सगळे आपली लोक दाखवत असतात. त्यामध्ये आपले जवळचे मित्र असतील, आपले आई वडील असतील, आपले नातेवाईक असतील. हा समाज आपल्याला खूप शिकवतोय. आपलं लक्ष शिकण्यावर नसल्यामुळं आपण बिघडत चाललो. आणि सगळ्यात मोठा आजच्या पिढीचा प्रॉब्लेम काय माहिती का? हा मोबाईल. ह्या मीडियाने तुम्हाला एडं करून टाकलं. तुमच्या प्रोग्रामिंगचा तुम्हाला माहिती आहे, यामध्ये फेसबुक, व्हॉट्सअप, गुगल नावाचा प्रकार आहे. तुम्हाला माहिती आहे गुगल इतकं शार्प आहे ना, तुम्ही काय बघताय रोज तुम्हाला तेच दाखवतं. तुम्हाला त्याचंच नोटिफिकेशन येतं, दुसरं तुम्हाला काही येत नाही. लक्षात ठेवा. तुम्ही जर का फेसबुकमध्ये फ्रेंड्स बघत असाल तर तुम्हाला फक्त फ्रेंड्स इन्व्हिटेशन येतील. फ्रेंड्स इन्व्हाइट असं येतील. लक्षात. पण जर का तुम्ही त्यामध्ये तुमचा अभ्यास शोधत असाल, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲनाटॉमी शिकता आणि ॲनाटॉमीमध्ये तुम्हाला काही गोष्टी समजल्या, काही गोष्टी नाही समजल्या. जे नाही समजलं ते विचारा. क्लिअर होतंय? जे नाही समजलं ते विचारा. तरी पण नाही समजलं तर गुगल महाराजला विचारा. समजा स्केलेटन तुम्हाला नाही समजलं, त्यामध्ये टाका स्केलेटन. 500 205 हाडं दाखव कोणती आहे, एका सेकंदात दाखव. म्हणजे आमच्या वेळेस नव्हतं हे, तुमचं तुम्ही फार लकी आहात. पण त्यांनी तुम्हाला वेळ पण केलं. आज सकाळी ज्यावेळेस तुम्ही उठता ना, तुम्ही असं मोबाईल शोधता तसं काय आयुष्य शोधायला. बरं असं का त्याला औषध खाली तुम्हाला माहिती त्याच्या वेव्स तुम्हाला ब्रेन ट्यूमर तयार करतात, तुम्हाला हार्ट अटॅक आणतात, तुम्ही मरू शकता त्याच्या पायी. पण शोधतात त्याला एवढं जर का सकाळी सकाळी स्वतःला शोधलं तर जाईल ना आपण स्वतःच कुठेही नेमतो है ना. आज बघा मीडियामध्ये काय काय दाखवलं तर एक स्त्री तिला 2-4 नव्हे है ना, किंवा एक पुरुष त्याला 4-5 बायका असं दाखवलं तर बघा सिरियल 8-10 वर्ष पुरवता तो. बघता तुम्ही 8-10 ते क्योंकि सासवी कवी बहुत तिचं रेकॉर्ड केलंय. रेकॉर्ड ब्रेक सिरियल आहे ती. स्मृती इराणी जी आज आपली मंत्रिमंडळात आहे ती बाई. लक्षात ठेवा, पडली तरी पण मंत्रिमंडळात नशीब येतो. समस्या काय बोलतोय? या सिरियल्समध्ये तुम्हाला उद्याचं थोडंसं दाखवून तुम्हाला कन्फ्यूज करून टाकतात. जसं की बघा हातामध्ये एक चाकू आणि एक जर झोपलेला, म्हणजे झोपलेला आहे ना ते एकदम मुळं साधं मुळं म्हणजे ती मीच, माझ्यावर काही अन्याय होतोय है ना. आणि उद्याचं काय होईल ते तर पाहायचंच आहे, पाहायचंच म्हणजे पाहायचंच आहे. मग तो चाकू
सिरियल संपणार को आता 30 सेकंदात सिरियल संपणार की हळूच एक चाकू येतो असा आणि तो फक्त चाकू आणि पाय दाखवतात आता मारणार आता मारणार. आणि लगेच म्हणतात हा उद्या दिवसभर आपल्याला तळमळ नेमकं चाकू घेऊन आला होता मारणार 7 वाजू द्या तुझ्या जीव रंगला बघितल्याशिवाय चेन पडत नाही. माझी छोटीशी मुलगी 4 वर्षाची 4 वर्षाचं आहे ते एवढं पिल्लू. पण जर अगं बाई सासूबाई लागलं ना तर गाणं लागल्यापासून तर शेवटपर्यंत नाचतवी आणि बोलून मी दाखवता आणि ते काय मध्येच ती करते ना आहा ते पण करून दाखवते ना. जर ती सिरियल लागली ना माझ्या वडिलांना क्रिकेटचा फार शौक आहे. म्हणजे आता तर IPL चालू आहे तुम्ही बघत असाल. मी काय एवढी टीव्ही बघत नाही पण ते बघतात. मी फोन केला ना आप्पा आज कोण खेळतंय आता लगेच म्हणतात चेन्नई मुंबई. ओके कोण जिंकणार आहे आज ते पहिले सांगतात मला. आणि मला वाटतं चेन्नईचा गेम जरा खराब आहे मुंबई जरा इंटरेस्टेड खेळते मुंबईला जास्त मजा येते मुंबई जिंकणार बघ. आणि मी नंतर परत फोन करतो आप्पा कोण जिंकतो तुला बोललो तर मुंबई जिंकणार. आणि किंवा जर ती हारली चुकीचा खेळला रे त्याने त्या चुकीच्या बॉलवर आउट झाला रे नाही का जे तिथं ॲडिक्शन आहे ना आपल्याला ॲडिक्शन झालंय सवय झाली त्या गोष्टींची. आणि मग त्या दोघांचे आजार आणि त्या नातीची भांडणं होतात. त्याला मॅच पाहिजे असते आणि सिरियल दोघांचा टाइम सेट. बघा ते 4 वर्षावर प्रोग्रामिंग होत आहे ना बरोबर 8 वाजता ती सिरियल लागते 8 ते 8:30 त्याला रिमोट नाही मग त्यांच्यात भांडणं होतात. त्याला म्हणते निघितून बाहेर बाजार आज फिरला असता तू पप्पा तुला रोज म्हणतात फिरायला जातो तू आज फिरायला पप्पा आल्यावर सांगतेस तू म्हणते बाई नको सांगू मी फिरून येतो. तर तेवढ्या कुठं फिरून येतात आणि परत मग रिमोट घेऊन TV पाहायला लागतात. लक्षात आपल्याला एवढं केलं आपल्याला मीडियामध्ये जे दाखवलं जाते त्याला आपण सत्यता मानतो ते सत्य नाही आहे. लक्षात सत्य काय आहे 4 वाजता सकाळी लवकर उठणं आपलं घर स्वच्छ करणं स्वतःचं मन निर्मळ ठेवणं देवाची मनापासून पूजा करणं प्रार्थना करणं. लक्षात घ्या आपल्या घरामध्ये खरे देव आहे तुमचे आई तुमचे वडील त्यांच्या पायात रोज सकाळी आणि एकदा उठल्या देवाला एकदा तरी थँक्यू म्हणा है ना. सकाळी तुम्ही उठलात ना दोन्ही हात जोडा आणि मला थँक्यू परमेश्वरा तू मला आज पुन्हा उठवलंस. तुम्ही म्हणाल काय गरज पडली सर सांगायची. अहो नसतं उठवलं तर कोणत्या पोलीस स्टेशनला पोलीस कंप्लेंट केली असते. आहे का असं पोलीस स्टेशन मला उठवलं नाही देवाने कंप्लेंट घे माझी देवाविरोधात आहे का असं काही नाही असं. म्हणून त्याला थँक्यू म्हणा आईला थँक्यू म्हणा तुम्हाला पाठवलं नाही इथपर्यंत ठेवलाय ना विश्वास. वडिलांना थँक्यू म्हणा भावाला थँक्यू म्हणा ज्या गाडीत बसून याल त्याच्या ड्रायव्हरला थँक्यू म्हणा. जे आपल्या शेजारी बसलाय ना त्याला गुड मॉर्निंग विश करा. गुड मॉर्निंग कुठून आला काय आला बोलण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा नर्सिंगमध्ये कम्युनिकेशनमध्ये पहिला गुण आहे की जोरात बोलायचं. काय करायचंय जोरात बोलायचं. तुम्ही जितकं जोरात बोलताना तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेमच क्रिएट होत नाही ना. जोरात बोलणारी जी लोक असतात त्यांचा आवाज क्लिअर का येतो ना क्लिअर येतो ना तो काय बोलतोय कळलं ना. एखादं बारीक असेल बारीक कळायचं तर ते काय बोलणे खातात है ना. एक तर ते काय बोलतात ते कळत नाही आणि त्याच्यामुळे कन्फ्युजन क्रिएट होतात. मग पहिला नियम लक्षात ठेवा जोरात बोलायचं भरपूर बोलायचं पण विषयावर बोलायचं. चर्चात्मक अभ्यास पद्धतीचा वापर करा. काही गोष्टी समजतील काही गोष्टी नाही समजणार त्याला सोडून द्या. जे नाही समजलं विचारा तरी नाही समजलं तरी टेन्शन येऊ नका. कारण हे एक नदी आहे नदीमध्ये एक ओंडकं जर टाकलं ना तर ते हळूहळू समुद्रालाच जातं. ओंडक्यासारखं वाहत राहा. 4 महिन्याच्या 3 महिन्याच्या 14 महिन्याच्या प्रवासामध्ये तुम्ही 100% समुद्राला पोहोचून जा. आणि लक्षात घ्या तुम्हाला इथं काही नसेल समजलं ना तर तिकडं समजून जाईल. समजतंय ना. म्हणून स्वतःला डॉमिनेट नाही करायचं. यार मला जमत नाही मला येत नाही मला समजत नाही हे असं कधीच बोलायचं नाही. रोज असं म्हणायचं आज मला खूप समजलंय आज मला खूप येते ना आज मला खूप मजा आली है ना. आज मला सगळं समजून गेलं आज जे शिकवलं ते सगळं मला समजलंय. रोज हीच कमांड द्यायची माइंडला. सकाळी उठल्यावर पण हेच म्हणायचं आज जे शिकवणार आहेत ना सर मॅडम मला सगळं समजणार आहे बस. आणि या इथं बसा मग शिकलं तुम्हाला सगळं. इथंच कन्फ्युजन बोलणे आलं तर नाही समजणार. खालचं तर काहीच समजणार तर माणसं समजल का मग अजून प्रॉब्लेम. लक्षात ठेवा ही एक मोठं झाड आहे लक्षात ठेवा. आणि हे झाडाला हे विषय ब्रांच आहे. म्हणजे समजा मी तुम्हाला शिकवत असेल मोहन सर शिकवतील कैलास सर शिकवतील सचिन सर असतील किंवा आपले ह्या 3-4 मॅडम बसतात हे सगळे तुम्हाला शिकवत राहतील. तुम्हाला असं वाटेल हे एड येतं हे बोलतं ते एड येतं ते बोलतं ते एड येतं हे बोलतं काय कोणत्या एड्याचं नेमकं नीट ऐकावं. हे सगळे एडे येऊन एकच विषय काय ना काहीतरी सांगत असतात. सगळ्यात शेवटी ज्या तुमचा 4 महिन्याचा 3 महिन्याचा अभ्यासक्रम पूर्ण होईल ना तुमच्या डोक्यामध्ये एक ट्यूब पेटेल अरे सगळे एडे एकच विषय शिकवायचे.
शरीर. कोणी शरीराला शिकवायचं, कोणी शरीराचे अवयव शिकवायचं, कोणी म्हणायचं असा रोग होतो, कोणी म्हणते त्याच्यावर असा उपचार केला जातो, कोणी म्हणते अशी काळजी घेतली जातं, कोणी म्हणायचं त्याला असं झोपवायचं, कोणी म्हणते त्याला असं बसवायचं, कोणी म्हणते केसाची अशी काळजी घ्यायची. सगळे तर एकच शिकवलं. कारण आपल्या या मेडिकलमध्ये बॉडी सोडून दुसरा विषय काय? शरीर आजारी पडतंय ना, मग शरीरच शिकायचे पहिले. पण तुम्हाला शिकवणारे 5-6 जण आहेत. त्या 5-6 जणांना जर का तुम्ही सत्य शेवटी जोडलं ना, तर तुमच्या लक्षात येते की सगळे माझे शिक्षक मला एकच विषय शिकवत होते. जसं झाडाला किती फांद्या राहू द्या, बूड एकच असतं है ना, तसं आपलं हे मेडिकल फील्ड आहे. याचं बूड आहे शरीर, आणि मग त्याच्यामध्ये अनेक ब्रांचेस आहेत. लक्षात आज बघा तुम्ही पाहत असाल, स्पेशल डॉक्टर आहे. हाडांचा डॉक्टर वेगळा, स्त्रीचा डॉक्टर वेगळा, लहान बाळांचा वेगळा है ना, हृदयाचा वेगळा, किडनीचा वेगळा, मेंदूचा वेगळा है ना. आता तास झालं जॉईंटनी पण झाले. किती मायक्रोमध्ये काम चाललंय बघा. जॉईंट पहिले कोणी बसवायचं? पहिले आपल्या गावामध्ये हात मोडला की एक यायचा, हात जोडणारा ओढायचा, धाडकन टोकराच्या 2 कांबड्या लावायचा, वरून गुंडाळायचा, जा महिनाभर. 1.25 महिन्यामध्ये हाड 100% जुळतं, बरं होतं. पण आजची परिस्थिती तशी राहिली नाही. आज पडला का पहिले एक्सरे काढतो, म्हणतोय बघ इथं तुटलं, इथं तुटलं, इथं प्लेट टाकावं लागते, इथं टाकावं लागते. 1.25 महिन्यात तुझा तुटलेला हात गळ्यात ठेव. तुम्ही हाड काही केलं पण नाही तरी जोडून जातं. कारण शरीराचा नियम आहे. आपल्या शरीरामध्ये ऑटो रिपेअर सिस्टीम आहे. ऑटो रिपेअर सिस्टीममध्ये आपण ॲटोमॅटिक बरे होतो. लक्षात घ्या. 99% तर आजारच नाही आहे. हे मी नाही म्हणत, हे WHO म्हणत आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणत आहे की 99% लोकांना आजार नाही आहे, कोणत्याही प्रकारचा आजार नाही आहे. सगळे सायकोसोमॅटिक आजार आहेत. जसं की मी उन्हात गेल्यावर मला ऊन लागतं आणि मी आजारी पडतो. किंवा काही लोक असे असतात बघा, थोड्याशा पावसात भिजले त्याला काय होतं, बाई ह्या पावसात भिजले का मला लगेच सर्दी होते, मग मला मग 4-5 वाजेपर्यंत 100% सर्दी होईल म्हणजे होईल. मी तुला कमांड देऊन टाकली, मी तू बोलला 4-5 वाजता सर्दीच देतो तुला, आणि मग 4 वाजता बरोबर मी सांगितलं होतं ना मला सर्दी होते. असे आजार आहेत, सायकोसोमॅटिक आजार आहेत. लक्षात घ्या. त्यामुळे ना सतत आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्राचं परिपूर्ण नॉलेज घ्यायला पाहिजे. समजतंय? सतत यायला पाहिजे, सतत बसले पाहिजे. जर समजा तुम्ही आज आलात, उद्या नाही आलात, तर उद्या तुम्हाला काहीतरी वेगळं शिकवलं जाईल है ना. परवा जेव्हा तुम्ही याल ना, तर तुम्हाला जे पहिल्या दिवशी शिकवलं होतं ते बी नाही समजणार, आणि जे दुसऱ्या दिवशी समजलं होतं शिकवलं होतं त्याचं बिलकुल नाही समजणार. 1 दिवस तुम्ही दांडी माराल, 1 आठवडा समजणार. 2 दिवस दांडी माराल, 2 आठवडे नाही समजणार. 3 दिवस 1 आठवडा जर मारले तर नर्सिंगच करणार. कळतं ना काय बोलतोय? हे कंटिन्युएशन मध्ये असलं पाहिजे. रोज नवीन अपडेट्स आहेत, रोज नवीन वेगवेगळे टीचर्स आहेत. तुम्हाला काय माहिती मी कधी येऊन शिकून गेलो? तुम्हाला काय माहिती कैलास सर कधी येतील कोणता विषय शिकवतील, मोहन सर येतील कोणता विषय शिकवतील, तुम्हाला काय माहिती? समजते ना. मी सतत इथे रोज डेली मी इथं येईल, इथं बसेल, इथं ऐकेल, बघेल, वाचेल, लिहेल, तरच मी बेस्ट म्हणतो. मिळेल का सगळ्यांना? समजतंय? बराच वेळ झाला. किती वेळ झाला? कुठे गेले सगळे? किती वेळ झाला मी बोलतोय? 1 तास. 1 तास झाला. अजून बोलू की थांबू? ओके ठीक आहे, बोलूयात अजून थोडा वेळ. तर बघा लक्षात घ्या, पहिला महत्वाचा मुद्दा तर हा आहे की तुम्ही नेमकं काय स्वतःला करायचंय हे क्लिअर करून घ्या. जोपर्यंत तुम्ही स्वतःला समजत नाही तोपर्यंत तुम्ही जगाला समजून घेऊ शकत नाही. हा झाला पहिला विषय. ओके. दुसरा विषय, मला काय काय करायचं, त्यासाठी मला कोणत्या कोणत्या लोकांना भेटायचं हे पहिले डिसिजन घ्या. बरोबर. आणि जो डिसिजन घेतला त्याच्यावर ठाम राहायचं की जर मला नर्सिंग करायचं तर नर्सिंगमध्ये मला अनेक नर्सेसला भेटायचं, अनेक डॉक्टरांसोबत मला काम करायचं, त्याच्यावर ठाम आहे. ओके. मी तुम्हाला बोलतो झापड लावून घ्या. आता जर नर्सिंगच करायचं आहे तर फक्त नर्सिंगचा विचार करायचा. तुम्ही पेप्सीची ॲड पाहिली? पेप्सी आहे ना, त्याची ॲड आहे बघा. खा पेप्सी, जगा पेप्सी, मरा पेप्सी, झोपा पेप्सी, बस दुसरं काही नाही. पेप्सी, सगळं पेप्सी. तसं आता नर्सिंग 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 आहे ना. प्रत्येक वेळेस जर का आपल्या डोक्यामध्ये हेच असेल तर आपण 100% दिसतो. ओके. आज इथंच थांबूयात. पुढच्या वेळेस पुढच्या लेक्चरमध्ये वेळ आला ठीक आहे. ओके. चल थँक्यू.